सो आपले जे प्रोडक्ट जसे महाराष्ट्र नाही, महाराष्ट्राच्या बाहेर पण पोहोचलेले आहेत, तसेच आपल्याला ते जगभरात पोहोचवायचे आहेत. आणि ते प्रॉडक्टचे रिझल्ट इतके बेस्ट आहेत, की त्यामुळे आपण इतक्या पटापट इतक्या उंचीवरती पोहोचू शकलोय. तुम्ही काल आलेले परवाचे पेआउट बघितले असेल, काल आलेला रिपर्चेस इन्कम बघितला असेल, की कंपनी आपल्याला भरभरून देते. आणि हे सगळं का शक्य होतंय? तर आपले प्रॉडक्ट जर व्यवस्थित नसते, त्याचे रिझल्ट नसते, तर तुम्हाला हा रिस्पॉन्स मिळाला असता का? नक्कीच नाही मिळाला असता. सो आपले प्रॉडक्ट्स खूप सुंदर आहेत आणि त्यामुळे आपल्याला हा छान असा फीडबॅक मिळतोय आणि ते फीडबॅकच आपण घेणार आहोत. सो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपले जे सॅनिटरी नॅपकिन आहेत, ते अँटीबॅक्टेरियल आणि अँटी कॅन्सर आहेत. त्याचबरोबर पी-सी-ओ-डी, पी-सी-ओ-एस, गर्भाशयाचे कोणतेही आजार हे कमी करण्यासाठी हेल्प करतात आणि न्यूट्रास्युटिकलच्या अंडर आपले फूड सप्लिमेंट आहेत. म्हणजेच न्यूट्रिशन आणि फार्मास्युटिकल्सचा कॉम्बो, ज्याचा कुठलाही साइड इफेक्ट नसतो. त्यामुळे हे प्रॉडक्ट देताना तुम्हाला डॉक्टर रिकमेंडेशनची गरज नसते. जसं आपण वुमन हॉर्लिक्स, रिवायटल किंवा कुठलेही फूड सप्लिमेंट घेतो, विटामिन्सच्या गोळ्या घेतो. त्याच पद्धतीने ह्या फूड सप्लिमेंटमध्ये त्या गोष्टी टाकलेल्या आहेत, जेणेकरून डेली बेसिसवर तुम्हाला लागणारी जी तुमच्या शरीराची जी गरज आहे, ते प्रॉडक्ट भागवणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला आराम पडणार आहे. सो आपलं प्रॉडक्ट हे कोणालाही औषध, मेडिसिन म्हणून द्यायचं नाहीये, तर फूड सप्लिमेंट म्हणून द्यायचंय आणि तुमच्या आजाराला बरं करण्यासाठी तुम्हाला ते हेल्प करणार आहे. कसं हेल्प करणार आहे? तर तुमच्या शरीरात जी गरज आहे, ती पूर्ण झाली तर तुम्हाला तो त्रास होईल का? फॉर एक्झाम्पल व्हिटॅमिन बी12 कमी असेल, व्हिटॅमिन डी कमी असेल, तर तुमचे हात-पाय दुखायला सुरुवात होते, तुम्हाला लेझीनेस येतो, त्रास होतो. मग आपण काय करतो? आपण पेन किलर घेऊन तो पेन कमी करण्याचा प्रयत्न करतो. पण आपलं प्रॉडक्ट काय करतं? तर तुमच्या शरीरातली बी12 किंवा व्हिटॅमिनची कमीच पूर्ण करतं. म्हणजे काय होतं? तुम्हाला त्रास होत नाही. सो आपण कुठलंही पेन किलर देत नाही आहोत. तर आपण जे त्यांना हवंय, ज्याची त्यांना गरज आहे, ती गोष्ट देण्याचा प्रयत्न करतो. क्लिअर आहे सगळ्यांना? सो आता आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया आणि आपल्या प्राईम प्रॉडक्ट पासून आपण फीडबॅक स्टार्ट करणार आहोत. सो आपलं प्राईम प्रॉडक्ट कोणतं आहे? चला चॅट बॉक्समध्ये टाका पटापट. लिस्ट ओपन करते तोपर्यंत. तुमच्या सगळ्यांच्या आवडीचं, ज्याच्याशिवाय तुम्ही आता सगळेजण राहू शकत नाही, असं कोणतं प्रॉडक्ट आहे आपलं? आपलं प्राईम प्रॉडक्ट, जिथून आपल्या व्ही-आर मोरची सुरुवात झाली आहे. येस, प्रोविंग्ज अँड प्रोलायनर. सो प्रोविंग्सचा फीडबॅक जे देणार आहेत त्यांनी हँड रेज करा, म्हणजे पटकन अनम्यूट करतील. विभूती मॅम, त्यांना अनम्यूट करा जे हँड रेज करतील. मला असं वाटतं ऑलमोस्ट सगळ्यांना प्रोविंग्स, म्हणजे सगळ्यांची सुरुवातच प्रोविंग्स पासून आहे. सो गौरी मॅमना अनम्यूट करा, विभूती मॅम. एकच मिनिट, मानसी मॅम, करते मी त्यांना. गौरी मॅम, तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. गौरी मॅम, तुम्हाला हँड रेज केला होता, तुम्ही अनम्यूट केलेला आहे तुम्हाला. तुम्ही तिथून अनम्यूट करा आणि त्या बोलू शकता माईकच्या तुम्ही. इथे टच करा, म्हणजे तो अनम्यूट होईल. त्या माईकचं सारखं बटन आहे ना, तिथे टच करा एकदाच. तोपर्यंत दुसरा कोण देणार असेल फीडबॅक त्याने हँड रेज करा पटापट. आपलं लाईव्ह रेकॉर्डिंग आहे, त्याच्यामुळे आपल्याला टाइम वेस्ट करता येणार नाही. पटापट हँड रेज करा, कारण प्रत्येकाने हा अनुभव घेतलेला आहे प्रोविंगचा. हे श्वेता पाटील मॅमना तोपर्यंत करा अनम्यूट. हॅलो. हे श्वेता मॅम. श्वेता मॅम, बोलू शकता तुम्ही. येस. नमस्कार, माझं नाव श्वेता पाटील. मी प्रोविंग्स आणि प्रोलायनर या दोन आपले प्राईम प्रोडक्ट्स आहेत त्याच्याबद्दल फीडबॅक देते. स्वतःचे तर फीडबॅक आहेतच, पण आता लेटेस्ट जे टीम मधून आले त्याचे दोन फक्त फीडबॅक देईन. की एक मॅडम होत्या ज्यांना मी सिक्कीमला प्रोडक्ट्स पाठवले होते. आपलं पीसीओडी किट पाठवलंय. तर त्यांचे 5 मंथ झाले पिरियड्स येत नव्हते आणि सोनोग्राफी वगैरे करून त्यांचे रिपोर्ट्स नॉर्मल आलेत, प्रॉब्लेम काहीच नाहीये.
पण पिरियड्स येत नव्हते, तर त्यांनी आपलं प्रोलायनरचं एकच पॅडचं बॉक्स वापरलेला आहे आणि त्यांचं जे इन्फेक्शन आय थिंक बाहेर पडतंय त्याच्यातून. आता मला परवा त्यांनी फीडबॅक दिला की त्याच्यामधून रक्ताचे आपले जे गुठळे असतात, जसं आपण सांगतोय नेहमी आपल्या डेमोमध्ये की काही इन्फेक्शन असेल तर ते बाहेर पडतंय, तर त्यांचं ते सुरुवात झाली आणि पिरियड्सना स्पॉटिंग म्हणजे पिरियड स्पॉटिंग पासून स्टार्ट होतात तसे त्यांचे पिरियड्स रेग्युलर व्हायला सुरुवात झालेली आहे आणि तसा त्यांना छान रिझल्ट आलाय त्याचा एक. आणि अजून एक असंच होतं की ज्यांचे फायब्रॉइड होते, मुंबईच्या एक मॅडम आहेत आदिती म्हणून, त्यांना फायब्रॉइड होते आणि ते फायब्रॉइड आपल्या गाठी असतात त्या फायब्रॉइड डिवाइड झाल्या आणि जेव्हा सोनोग्राफी म्हणजे त्यांना वाटलं की 2 फायब्रॉइड झाले, पण तसं नव्हतं. त्या मोठ्या गाठीचे डिवाइड होऊन 2 छोट्या छोटे फायब्रॉइड्स होऊन आणि त्यांना प्रेग्नन्सी कन्सीव्ह झालीये. 4 ते 5 महिने त्यांनी आपले प्रोडक्ट्स वापरलेले आहेत, प्रोविंग्स आणि प्रोलायनर. थँक्यू सो मच. येस, हा येस, जबरदस्त फीडबॅक होता माझ्यासाठी येस. म्हणून खूप दिला. छान, खूप छान. थँक्यू विभूती मॅम. आणि मॅमनी जसं म्हटलं की फायब्रॉइडच्या गाठी किंवा कुठल्याही गाठी या विरघळून श्रिंक होऊन हळूहळू तुमचा फायब्रॉइड हा गळून पडणार आहे. पण त्याच्यासाठी थोडंसं जर मोठा फायब्रॉइड असेल तर 5-6 महिने किंवा 7-8 महिने सुद्धा लागू शकतात. छोटी पाण्याची सिस्ट असेल तर विदिन 2-3 मंथ्स मध्ये तुमचे प्रॉब्लेम्स क्लिअर होतात. सो प्रॉब्लेम जसा असेल त्याप्रमाणे तुम्हाला थोडाफार वेळ लागू शकतो, पण अगदी तुकडे तुकडे होऊन क्लीन होऊन सगळं बाहेर निघून जाणार आहे. सो थँक्यू सो मच श्वेता मॅम. खूप छान फीडबॅक होता तुमचा. येस, जागृती मैम तुम्हाला अनम्यूट केलंय. ज्यांना पॉसिबल असेल हिंदी बोलू शकत असाल तो हिंदी में आप फीडबैक दीजिए, जिनको पॉसिबल है वो हिंदी में दीजिए. यस जागृति मैम. हेलो. यस मैम, आपका कैमरा ऑन नहीं है. ओके, नहीं, आई एम ओनली लिसनिंग. हाँ आई एम ओनली लिसनिंग. हाँ आप मॅडम, मला आहे ना थोडा मूळव्याध आणि फिशरचा त्रास होता, तर त्या हिंदी संदर्भात मध्ये मला. बोलू शकताय मॅडम, हिंदी मध्ये. हो हो चालेल. हिंदीत बोला प्लीज. काही लोक अ, आहेत ज्यांना हिंदी हवंय. मुझे पाइल्स और फिशर का तकलीफ था, तो उसका मेरा सर्जरी हो गया, तो भी तकलीफ है, तो उसके लिए मुझे थोड़ा मेडिसिन सजेस्ट करो. आज अच्छा, आप मेडिसिन पूछ रहे हो. हाँ हाँ हाँ, मतलब ओके मेरा ओके बहुत ओके. इधर उधर हो गया हाँ, है. हमारे पास पाइल केयर किट है, जिसकी वजह से आपको ये जो प्रॉब्लम है वो आपका सॉल्व होने में मदद होगा. तो आप जिनके थ्रू ज्वाइन हुए हैं आप उनको पूछ सकते हैं, वो आपको पूरा अच्छी तरह से गाइड करेंगे कि आपको कौन सा किट लेना चाहिए. ओके ओके मैम. ओके यस. ओके ओके, थैंक यू. स्नेहा मैम. हॅलो. यस, हेलो मैम. आवाज येतोय मॅडम? यस, क्लियर है. हा. नमस्कार, मी स्नेहा तांबोळी आणि मला प्रो लायनरचा फीडबॅक द्यायचा आहे. 3 वर्षापूर्वी माझं ऑपरेशन झालं आणि ऑपरेशन झाल्यानंतर गर्भपिशवी माझी काढली आणि फायब्रॉइड होती त्यामुळे, आणि त्याच्यानंतर मला एक प्रॉब्लेम चालू झाला का मला युरिन ना कंट्रोल होत नव्हतं, म्हणजे युरिन कंटिन्युअस पास होत होतं. त्याच्यामुळे मला सतत पॅड वापरावं लागायचं आणि त्याच्यामुळे मला इचिंग वगैरे व्हायचं. तर मी ज्या डॉक्टरांनी ऑपरेशन केलं त्या डॉक्टरांकडे गेले आणि त्यांना विचारलं का असं असं सतत होतंय मला, तर काय प्रॉब्लेम आहे. तर डॉक्टरांनी सांगितलं का पुन्हा थोडंसं छोटंसं एक मायनर ऑपरेशन करावं लागेल, कारण गर्भपिशवी काढल्यामुळे तुम्हाला ते कंट्रोल जे करायला पाहिजे ते कंट्रोल होत नाहीये म्हणून. तर मी बोलले का मला आता ऑपरेशन काही करायचं नाहीये. त्याच्यानंतर मी होमिओपॅथिक डॉक्टर केले, त्याच्यानंतर आयुर्वेदिक डॉक्टर केले, पण त्यांनी मला काहीच फरक पडला नाही. पण मी जेव्हा प्रो लायनर वापरलं तर मी सतत 1 महिना वापरलं सुरुवातीला, ट्राय करूयात बघूयात म्हणून. तर त्याच्यामुळे मला एवढा जबरदस्त रिझल्ट आला का मला विदाऊट ऑपरेशन मला ते युरिन पास होत होतं. ते मला विदाऊट मेडिसिन आणि विदाऊट ऑपरेशनचं माझं ते थांबलेलं आहे पूर्ण. आणि आता मला 3 महिने झाले जॉईन होऊन, तर मला आता कोणत्याही प्रकारचा तो इश्यू नाहीये. म्हणजे युरिन अरे पास होत होतं. म्हणजे असं म्हणतात खोकल्यानंतर शिंकल्यानंतर बऱ्याच महिलांना असं होतं, युरिन पास होतं, ते कंट्रोल होत नाही. तर मला ऑपरेशन झाल्यानंतर खूप प्रमाणामध्ये होत होतं ते, खोकल्यानंतर शिंकल्यानंतर खूप प्रमाणात होतं. त्यामुळे मला खूप मी सतत म्हणजे आरामच करत होते, मला कारण सहनच होत नव्हतं ते. आणि त्याच्यामुळे त्या पॅडमुळे खूपच इचिंग होत होतं ना, तर ते मला 1 महिन्यामध्ये मॅडम खूप छान रिझल्ट आला याचा. येस येस. सो बघा किती थँक्यू सो मच. जबरदस्त असा रिझल्ट आहे स्नेहा मॅमचा. आणि
हा रिझल्ट जबरदस्त आल्यामुळे त्या काम सुद्धा जबरदस्त करतायत. कारण आपल्या कंपनीचा उद्देश हा प्रोडक्ट सेल करणं नसून ज्या महिलेला या प्रोडक्टची गरज आहे तिच्यापर्यंत प्रोडक्ट पोहोचवणं हा आपला हेतू आहे. जर मॅमकडे हे प्रोडक्ट त्या वेळेत पोहोचलं नसतं तर मे बी त्यांनी ते ऑपरेट केलं असतं किंवा अदर मेडिसिन्स त्या घेतच राहिल्या असतात आणि त्या मेडिसिन्सचे सुद्धा खूप जास्त साईड इफेक्ट असतात. आणि जसं मॅमना त्रास एका गोष्टीचा होत होता पण तो कंट्रोल करण्यासाठी परत त्या जे प्रोडक्ट वापरत होते त्याचे साईड मॅडम मी इफेक्ट. येस 2 बोला. वर्ष कंटिन्यू मॅडम मी मेडिसिन घेतले, पण मला त्यांनी काहीच रिझल्ट नाही आला. होमिओपॅथिक घेतले मी, आयुर्वेदिक घेतले मी, मला कसलाच रिझल्ट नाही आला. म्हणजे प्रत्येक वेळेस मला 15 दिवसांनी वगैरे मला जावं लागायचं का मॅडम यांनी मला काहीच रिझल्ट नाही येते म्हणून. मला कोणत्याच औषधांचा रिझल्ट नाही आला, पण मला प्रो लायनरचा मला रिझल्ट आला. मला युरिन आता जे ड्रॉप पण जात नाहीये, म्हणजे खूप छान रिझल्ट आहे त्याचा मला. बघा समजू शकताय की म्हणून मी सब्जेक्ट मध्ये लिहिलं होतं की अशी छोटी गोष्ट असते, अशी मोठी गोष्ट असते, पण त्या छोट्या छोट्या गोष्टीकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर ती मोठी होते. उद्या आपल्याला ऑपरेट करायला लागू शकतो. प्रत्येक वेळेला डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर काही असं नाही म्हणत की या स्नेहा मॅम चला तुम्हाला त्याचा फरक नाही पडला, फ्री मध्ये तुम्हाला औषध देतो. तर नाही, तुम्हाला प्रत्येक वेळेला फीस द्यावी लागते. प्रत्येक वेळेला वेगवेगळे मलम, वेगवेगळ्या गोळ्या चेंज करून दिल्या जातात आणि त्याच्यात आपला पैसा, एनर्जी आणि त्याबरोबर त्रास कमी नाही झाला तर येणारा स्ट्रेस, या सगळ्या गोष्टीमुळे बघा जेव्हा म्हणजे आता त्या जसं सांगतायत त्याच्यावरून मी इमॅजिन करू शकते की तो त्रास किती असेल, किती आपल्याला ऑकवर्ड वाटत असेल. आपण जेव्हा 4 लोकात गेलो किंवा कुठे बाहेर गेलो आणि प्रत्येक वेळेला आपण खोकलं, शिंकलं आणि युरिन जर पास झाली तर म्हणजे आपल्याला अनहायजेनिक तर वाटणारच आहे, पण त्याचा एक वेगळा इचिंगचा वगैरे त्रास सुद्धा होणार आहे. सो खूप मोठ्या त्रासातून मॅडम निघाल्यात आणि त्यामुळेच त्या खूप दमदार पद्धतीने हे प्रोडक्ट सुद्धा लोकांना सजेस्ट करतायत. सो येस थँक्यू मॅम. सो मच स्नेहा मॅम. आणि आपल्याला हे काम करतच राहायचंय आणि हा चांगला विचार लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. थँक्यू सो मच. येस ज्योत्स्ना मॅम, तुम्हाला अनम्यूट केलंय मी. आपण प्रोडक्ट वाईज घेणार आहोत त्यामुळे प्रोविंग्स प्रोलायनर झालं की नेक्स्ट प्रोडक्ट. ओके. येस मॅम बोला. मॅडम मी ऑल टोटलचा देणार आहे. ओके चला द्या. ठीक आहे. ठीक आहे. नमस्कार. मी ज्योत्स्ना नार्वेकर कोल्हापूरहून आहे, प्लॅटिनम डिरेक्टर ऑफ वी आर मोर सोल्युशन्स. तर तुम्हाला सगळ्यांना मला एक गोष्ट अशी सांगायची आहे की 2014च्या नंतर मला स्पॉन्डिलिटिसचा खूप मोठा प्रॉब्लेम होता आणि मी जोपर्यंत ह्या आपल्या कंपनीमध्ये जॉईन होत नव्हते तोपर्यंत मला हा त्रास खूप होता. म्हणजे माझी संपूर्ण एक उजवी साईड एका साईडनी पूर्ण असं मला खूप दुखायचं. म्हणजे फ्रंटला पण आणि बॅकला पण खूप जोरजोरात कळा मारायच्या. मी खूप डॉक्टर केलेले होते त्यासाठी आणि म्हणजे आयुर्वेदिक पण केलं, होमिओपॅथी केलं, सगळं केलं, पण मला काही त्याचा फरक पडला नाही. आणि गाडी चालवत होते मी 2 व्हीलर, तर मला डॉक्टरांनी शेवट सांगितलं की तुम्ही गाडी सुद्धा चालवणं बंद करा म्हणून. आणि 2022ला जेव्हा मी या कंपनीमध्ये जॉईन झाले त्यावेळेला मला ह्या प्रॉडक्ट बद्दल खूप छान अशी माहिती मिळाली आणि ऑल टोटल ही गोळी मी घ्यायला सुरुवात केली. तर 6 महिन्यातच माझा 50% प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि सांगायला आनंद होतोय की म्हणजे 2023 पूर्ण होईपर्यंत मी ह्या स्पॉन्डिलिटिसच्या त्रासातून 100% मुक्त झालेली होते. म्हणजे 2024ला मी इतक्या जोमाने कामाला लागले की म्हणजे हे प्रॉडक्ट प्रत्येक घरोघरात कसं पोहोचेल यासाठी मी खूप प्रयत्न केले. कारण ह्यांनी मला बघा, मी इतकं डॉक्टरांच्याकडे पैसा घातला तरी मला त्याच्यातून फायदा नाही मिळाला, पण मला ह्या 1200 या किमतीच्या ह्या प्रॉडक्ट मधून इतका सुंदर प्रॉडक्ट फीडबॅक मिळालेला आहे की मला असं वाटतं की तुम्ही लाखो रुपये खर्च केले तरी सुद्धा तुम्हाला हा फीडबॅक येणार नाही. पण आपले हे प्रॉडक्ट इतके जबरदस्त आहेत, त्याचा स्पॉन्डिलिटिस तर माझं अगदी 100% गेलेला आहे. आणि त्यातून माझ्या म्हणजे ओळखीच्या लोकांनी अजून एक ऑब्झर्व केलं मला की मी खूप लंगडत होते एका पायाने. तर मला सगळे विचारायला लागले की तुझं एका पायानं लंगडणं का कमी झालं. तर हे मला सुद्धा कळलं नाही की म्हणजे माझं पाय खूप दुखायचा, म्हणजे माझे गुडघे दुखायचे, त्यामुळे मी एका पायाने लंगडत चालायचे आणि सगळे पाठीमागून मला बघायचे पण किती लंगडतेस तू. आणि आता तर मला अगदी सगळे विचारतात की अरे तुझं लंगडणं वगैरे कसं काय कमी झालं. तर बघा, तुम्ही हे प्रॉडक्ट जसजसे वापरणार
तसे तुम्हाला अनेक त्यातून तुमचे साईड इफेक्ट जे काही होते ते पूर्णपणे कमी झालेले आणि पूर्णपणे बंद झालेले तुम्हाला जाणवणार. तर अशा पद्धतीनं हे ऑल टोटल गोळी तुम्हाला तुमच्या हाडांशी रिलेटेड जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर पूर्णपणे काम करणार आहे आणि ते पूर्णपणे तुम्हाला रिलीफ देणार आहे. आता दुसरा एक मला फीडबॅक द्यायचा तो असा आहे की हे प्रोकेअर स्प्रे म्हणून एक आपल्याकडे खूप छान असा प्रॉडक्ट आहे. तर 2024ला जुलैच्या 2024ला मला ऍडमिट केलेलं होतं. मला न्यूमोनिया झालेला होता आणि त्या न्यूमोनियामध्ये खूप हेवी मला अँटीबायोटिक दिलेले होते आणि त्याचा साईड इफेक्ट असा झाला की मला त्या नाजूक भागाला आपल्या युरिनच्या जाग्याला मला खूप असे कट आलेले होते आणि त्याच्यामुळे मी झोपताना सुद्धा दोन्ही पाय खूप पूर्णपणे असे एकापासून वेगवेगळे करून झोपत होते आणि मला हे कळलंच नाही की आपल्याकडे इतकं सुंदर प्रॉडक्ट घरामध्ये आहे. कारण मी डॉक्टर म्हणजे जवळजवळ 5-6 दिवस दवाखान्यात होते आणि घरी आले आणि हा मला वेगळा प्रॉब्लेम चालू झाला जो मला त्या नाजूक जाग्याला खूप जळजळ आग आणि खाज उठायला लागली. मग ते डॉक्टरांनी त्याची वेगळी औषधं चालू केली आणि मला ती औषधं घ्यायला इतका म्हणजे आणलेली औषधं मी अशी पिशवीमध्ये घालून बाजूला फेकून दिली आणि माझ्या एकदम डोक्यात आलं की आपल्याकडे इतका सुंदर प्रॉडक्ट असताना आपण काय करतोय. आणि हे मी जसं लावायला लागले 2 दिवसात माझा ते रॅशेस आलेले कट झालेले ते पूर्णपणे बरे झाले आणि मला चालायला यायला लागलं. म्हणजे माझे ते मी पाय फाकून झोपत होते ते पूर्णपणे जवळ घेऊन झोपायला लागले. म्हणजे बघा ह्या प्रोकेअर स्प्रेनं तुमचे जे काही फंगल इन्फेक्शन किंवा कुठल्याही प्रकारचे नाजूक भागाला किंवा तुमच्या शरीरावर कुठेही काहीही कट झालंय किंवा तिथे तुम्हाला खाज उठते पुरळ आले आणि आग आग होत असेल तर तुम्ही हे तिथे स्प्रे केलात तर तुम्हाला लगेचच त्याचा इफेक्ट जाणवायला लागेल. तर हे एक मला खूप छान असा रिझल्ट आलेला आहे त्याचा. तर तुम्हाला सगळ्यांना हेच सांगायचंय की आता एप्रिल मे महिन्यामध्ये खूप आपल्याला ह्याचा त्रास होतो बघा उन्हाळ्याचा. तर हे प्रत्येकानं हे आपल्या जवळच ठेवा. म्हणजे कसं आपण कुठेही बाहेर जरी गेलो तरी आपल्याला ह्याचा वापर आपण करू शकतो. कारण आपण प्रवास करताना दुसऱ्या टॉयलेट वगैरे यूज करताना आपल्याला त्याचा इन्फेक्शन होऊ शकतं. तर त्यावेळेला आपल्याजवळ हे असणं खूप गरजेचं आहे. तर हे प्रोकेअर स्प्रे तुमच्या संपूर्ण शरीरावर कुठेही फंगल इन्फेक्शन किंवा कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन झालेलं असेल तर तुम्ही तिथे ते लावू शकता. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच ज्योत्स्ना मॅम. ज्योत्स्ना मॅमने जो फीडबॅक दिलाय तो खूप इम्पॉर्टंट होता प्रो केअरचा. आणि बघा सगळ्यांनी ना फक्त मीटिंग ऐकू नका. तर ही मीटिंग तुमच्या सगळ्या नवीन डिस्ट्रीब्युटर्ससाठी का आहे. तर बऱ्याच वेळेला तुम्हाला प्रश्न पडतो ना की समजा तुम्हाला कोणीतरी विचारतं की मला उन्हाळे लागले आहेत किंवा मला ड्रॉप ड्रॉप युरिन होत आहे किंवा मला तिथे फंगल इन्फेक्शन झालंय. तर तुम्ही काय करता लगेच मग लीडरना प्रश्न विचारता किंवा ग्रुपमध्ये विचारता. तर तुम्ही जर हे फीडबॅक सेशन ऐकले आणि तुम्ही जर हे पॉइंट्स नोट डाऊन केले की येस ह्याच्यावर ह्या मॅमने यूज केले म्हणजे अशा टाईपचे जे पण पेशंट आहेत त्यांना तुम्ही हे बिंदास देऊ शकता की नाही देऊ शकता. तुम्हाला विचारायची गरज लागेल का नाही. तर आत्ताच्या सेशनमध्ये जसं ज्योत्स्ना मॅमने ऑल टोटलला स्पॉन्डिलिसिस साठी पण सांगितलं आणि त्यांचा नी पेन गेला. तर हे पॉइंट नोट डाऊन करा नवीन लोकांनी की इथे जे फीडबॅक देणारे लोक आहेत ते कोणते फीडबॅक देत आहेत. मग अशा रिलेटेड जे आसपासचे फीडबॅक आहेत त्यांना तुम्ही आपले प्रोडक्ट बिंदास सजेस्ट करू शकता. तुम्हाला सगळ्यांना विचारत बसण्याची गरज नाहीये. ओके. सो सगळ्यांनी जरा नोट डाऊन करून घ्या म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल. येस आद्या मॅम तुम्हाला मी अनम्यूट करते. बघा होतंय का. विभूती मॅम बघा जरा. ओके मॅम. आद्या मॅम अनम्यूट केलेलं आहे तुम्हाला. तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. मॅम अनम्यूट करा तुमच्याकडे. आद्या मॅम समोर बघा तुमच्या म्यूटचा ऑप्शन आहे तिथे क्लिक करा फक्त.
अनम्यूटच आहात तुम्ही. ट्राय करा पुन्हा. ओके. दीपा मेत्री अनम्यूट जो ऑप्शन दिलेला आहे ना, तिथे फक्त तुम्ही क्लिक करा. होत नाहीये का? एकदा पुन्हा ट्राय करते, एकच मिनिट. बघा आता. मॅम दीपा मेत्री मॅडम ना करा. परत थोड्या वेळाने ओके. माझं पण नाही होते. झालं ना, येतोय तुमचा आवाज. हॅलो येस हॅलो मॅम. मॅम, येतोय आवाज? हो हो. नमस्कार, मी दीपा मेस्त्री जोगेश्वरीतून आहे. सिल्वर डायरेक्टर ऑफ आर्मोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड आणि मानसी पत्ताने मॅम यांच्या टीम मधून आहे. ऍक्च्युली मी तर आर्मोर मध्ये जॉईन झाले ते प्रोडक्ट आपले प्रोविंग्स आणि प्रो लायनर्स याच्यामुळेच एक युजर म्हणून होती. आणि आता माझा फीडबॅक द्यायचा आहे ते प्रोविंग्स आणि प्रो लायनर बद्दल. ऍक्च्युली मला आणि माझ्या मुलीला व्हाईट डिशचा प्रॉब्लेम होता, तो तर आमचा सॉल्व्ह झालाच. पण मला माझ्या एका फ्रेंडचा फीडबॅक द्यायचा आहे आता सध्या. माझे स्टेटस बघून माझी एक फ्रेंड जॉईन झालेली मला प्रोविंग्स आणि प्रो लायनर ह्याच्यावरती. पण तिने मला तिचा स्वतःचा प्रॉब्लेम सांगितला नव्हता की तिला काय झालं एक्झॅक्ट. तर तिने मला फक्त सांगितलेलं की ह्या लायनरमुळे खरंच एवढे तू लिहिले असते म्हणजे आपण जे स्टेटसला इमेज ठेवतो ते खरं त्याच्याने एवढा फरक पडतो का? मी म्हटलं हो, कारण मी स्वतः वापरलेत. तू वापरून बघ ना. तर तिने युजर म्हणून ते वापरले, ती जॉईनिंग झाली आणि 3 महिन्यानंतर तिने एवढा जबरदस्त तिचा फीडबॅक सांगितला मला. ती मला सांगत होती की तिच्या डिलिव्हरीमध्ये जेव्हा तिची डिलिव्हरी झाली म्युनिसिपल हॉस्पिटलमध्ये, त्या म्युनिसिपल हॉस्पिटलमध्ये खूप साऱ्या डिलिव्हरी एका टायमाला करतात. त्याच्यामध्ये तिच्या डिलिव्हरीमध्ये जो सॅनिटरी पॅडचा कापूस असतो ना, तो तिच्या युटरसमध्ये होता गेलेला पुन्हा बॅक. आणि त्याच्यामुळे तिला ना थोड्या दिवसानंतर ते कुजलं आणि वास यायला लागला घाणेरडा. तिच्या शरीराला पण वास यायचा, पण ते तिला स्वतःला जाणवत नव्हतं. मग तिच्या घरचे तिला बोलायला लागले की तुझ्या बाजूला बसलं ना तरी तुझ्या शरीरातून वास येतो. तर त्याच्यानंतर मग ती डॉक्टरकडे गेली, सोनोग्राफी केली की असं का होतं. आणि तिच्या युटरसमध्ये ना काळं पाणी म्हणजे आपलं कसं अंगावरनं वाईट जातं तसं तिच्यावर ना काळासारखं पाणी निघून जायचं सारखं सारखं. तिने डॉक्टरकडे गेली, गायनाकडे, तर त्यांनी सोनोग्राफी केली तर त्यांना सांगितलं की तुझ्या युटरसमध्ये ना असं काहीतरी काळासारखं दिसतंय. कदाचित ते काहीतरी राहिलं असेल डिलिव्हरीमध्ये. म्हणून तिचं ते पुन्हा साफ केलं त्यांनी युटरस. पण तरी तुझा जो प्रॉब्लेम तिचा गेले 5 वर्ष तो कंटिन्यू चालूच होता. पण तिने आपल्या लायनर वापरल्याच्या नंतर तो तिचा त्रास पूर्ण निघून गेला. तिची युटरस तिने आता सोनोग्राफी केली ना पूर्ण क्लीन आहे आणि तिचं ओटीपोटाची साईज पण एकदम कमी झाली आहे. तिचे पिरियड्स पण एकदम रेग्युलर झाले. ती म्हणते की खरंच इतकं जबरदस्त मला वाटलंच नव्हतं की ह्याचे इफेक्ट एवढे असतील म्हणून. येस, बघा किती जबरदस्त रिझल्ट आहे. म्हणजे डॉक्टरकडे पैसे घालवत होते, पण आपलं प्रोलायनर जे आहे ना, ते मिरॅकल प्रोडक्ट आहे. छोटा पॅकेट बडा धमाका त्याला म्हटलं जातं, कारण जे मोठ्या मोठे बोलतात ना डॉक्टर आणि बरेचसे उपचार करून ज्या गोष्टी होत नाहीत, त्या आपलं छोटंसं लायनर वापरून होतं. आणि त्यामुळे भले तुम्ही लोकांना सांगाल तेव्हा कदाचित लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत, पण तुम्हाला थोडं अप्रोच करायचंय. आणि हे फीडबॅक जे आहेत ते म्हणजे तुम्ही जेव्हा स्टेटसला ठेवणार आहेत किंवा असे हे सेशन्स जेव्हा तुम्ही त्यांना अटेंड करायला देणार आहेत, तेव्हा लोकांचा विश्वास बसायला मदत होईल. दीपा मॅम जर ह्या फीडबॅक देऊ शकतील, खूप छान हा आहे, मॅम, तर ट्राय करा. देणार आहेत त्या स्वतः व्हिडिओज बनवून देणार आहेत मला, Yes, बोलल्या तो त्या मी देईन आपल्यासाठी म्हणून. खूप बेनिफिशियल असेल. थँक्यू येस, मॅम. येस, आद्या वेलकम. मॅम तुम्ही अनम्यूट होताय का बघा आता एकदा परत. येस, हर्षाली मॅम तुम्ही बोला. आद्या मॅमचा आज अनम्यूट न व्हायचं ठरवलंय मोबाईलने. हॅलो, येस, अच्छा. हा नमस्कार बोला. मॅडम. नमस्कार. माझं नाव हर्षाली राजेश महाले. मी नाशिकहून आहे. मानसी पत्ताने टीम मधून आहे. मॅडम, मला जॉईन होऊन मी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच जॉईन झालेली आहे. मी आधी पहिले 2 महिने प्रो लायनर आणि आपले प्रोविंग हे वापरल्या आधी मला 10 वर्षापासून त्रास होता मॅडम. मला जेव्हा आपलं पिरियड येईल त्याच्या 8 दिवसा अगोदर खूप इतकं जबरदस्त इचिंग व्हायचं. अक्षरशः रात्री झोप लागायची नाही, रात्री उठायची, पाण्यात बसायची कोमट पाण्यात, तेव्हा तेव्हा कधीतरी डोळा लागायचा. असं मला 10 वर्षापासून होतं. मी जवळजवळ 25 ते 30 हजार रुपये घातले असतील दवाखान्यामध्ये. इव्हन मी MD डॉक्टर जळगाव, आता डॉक्टरांचं नाव नाही सांगू शकत, जळगावचे डॉक्टर, पुण्याचे डॉक्टर, जिथं पण आपण
समजा कुठं गेली गावाला तर तो प्रॉब्लेम इतका होता प्रवासामध्ये तो खूप व्हायचा. त्याच्यामुळे मी जिथं पण जायची तिथं डॉक्टरांना दाखवायची आणि MD डॉक्टरांना दाखवायची. पण ते काय करायचे, एक तर बाई तुला हे असेल डायबिटीज, थायरॉइड, असे सगळे चेकिंग ते करायचे आपली. पण सर्व रिपोर्ट नॉर्मल यायची आणि प्रॉब्लेमचं सोल्युशनच नाही काही. एवढ्या मोठ्या गोळ्या द्यायचे 3-4 हजाराच्या. त्या गोळ्या घेतल्या तर चला कोर्स संपला का परत तसंच चालू. जी इतकी कंटाळली होती अक्षरशः आठव असं वाटायचं की त्या जागेला का चाकू मारून घ्यायचं. की घरात खूप भांडणं पण व्हायचे. सासूबाई म्हणायची, बाई असं काय होतंय तुला, तुझं शरीर काय असं, म्हणजे आता काय बोलायचं, खेड्यामध्ये म्हणायचे काय रोगाट आले बाई तुझं शरीर, असं सुद्धा म्हणायचे मॅडम. आणि असं म्हणजे मनाला इतकं वाईट वाटायचं अक्षरशः मी रडायची सुद्धा की असं काय होतंय मला नेमकं, काही समजायलाच प्रॉब्लेम नव्हता. मग मला नंदा मॅडम आणि सोनाली मॅडम यांचं स्टेटस बघायची मी. त्यांना विचारलं की खरंच रिझल्ट आहे का बाई, का मी एक ते एवढे गोड्या औषधी खाल्लेले आहे, MD डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली तरी काहीच नाही फरक पडत आहे. त्या म्हटल्या मला की तू एकदा यूज करून बघ. मी फक्त 15 दिवस लायनर वापरलं. 15 दिवसात इतका छान रिझल्ट आला. अक्षरशः मी त्या नंदा मॅडम जवळ इतकी रडली, बाई म्हटलं इतकं छान तुम्हाला दिलं म्हटलं, इतकं म्हणजे खूप रडली मॅडम. कारण 10 वर्षापूर्वीचा त्रास माझा फक्त 175 रुपयाच्या प्रोडक्टने केलं. तो मी सरांना सांगते की सर तर कृष्णासारखे माझ्या जीवनात आलेले. येस खरंच येस, आपल्या सगळ्यांच्याच जीवनात आलेत. सर. आणि थँक्यू प्रियाकर मॅडम, खरंच खूप छान, एकदम एकदम इतकं छान काम करताय ना सर, खूप छान. येस. सो बघा किती सुंदर आणि किती जबरदस्त रिझल्ट आहे हर्षाली मॅमचा. त्या इमोशनल झाल्या, कारण तुम्ही समजू शकता 10 वर्षाचा त्रास आणि ह्याचा जो मानसिक त्रास आहे तो त्यांचा वेगळा घरातून होता. कारण आपण सतत आजारी असल्यानंतर शेवटी कोण ना कोणतरी आपल्याला बोलत राहतं का पैसा खर्च होतो, बरं पैसा खर्च करून तुला आराम पण पडत नाही. सो जे जे तुम्हाला विचारतात ना की तुम्ही डॉक्टर आहात का, तुम्ही कसं सांगता 175 रुपये होईल, तर ही अशी उदाहरणं आहेत जी फीडबॅक आहेत. आम्ही बोलतोय का हे, मला मॅडम हा एवढा मोठा फीडबॅक देणारे माहित सुद्धा नव्हतं. सो आम्ही बोलत नाहीये, तर आमचं प्रोडक्ट बोलतंय. त्यामुळे लोकांना बिनधास्त प्रोडक्ट द्या. आणि बघा तुम्ही बऱ्याच वेळा विचारता, मॅडम मी ह्याला हे देऊ का, ह्याने हे फरक पडेल का, तर असे प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्ही त्याला ते द्या. कारण हर्षाली मॅडमचा आम्ही प्रोडक्ट नॉर्मली कोणाला देतो, ज्यांना PCOD आहे, ज्यांना पिरियडचा त्रास आहे, ज्यांना वाईट डिस्चार्ज आहे. पण हर्षाली मॅडमचा प्रॉब्लेम थोडा वेगळा होता. पण त्यांना ते दिलं, त्यांनी ते ट्राय केलं, म्हणूनच आपल्याला कळलं ना की हा फीडबॅक आहे. सो किंवा स्नेहा मॅडमनी जो फीडबॅक दिला, आता ह्या केसेस आपल्याकडे नवीन येतात. सो आपण जोपर्यंत त्यांना ते देणार नाही आहोत, ते लोक ते वापरणार नाहीये, तोपर्यंत आपल्याला फीडबॅक कळणार आहे का, नक्कीच नाही कळणार आहे. आणि आपण त्यांच्याकडून काही लाखो रुपये किंवा खूप मोठी ट्रीटमेंट सांगतोय का, बाई तू हे युज करून बघ, तू स्वतःच युज कर आणि 15. म्हणून तुम्हाला ह्या गोष्टींनी तुम्ही बरेच क्लिअर व्हाल की लीडरना किंवा ग्रुपवर प्रश्न विचारण्यापेक्षा समोरच्याला प्रोडक्ट द्या, बिंदास द्या. तिचा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला तरी तिला त्रास तर नक्कीच होणार नाही, एवढी गॅरंटी मला आहे, सरांना आहे, मॅडमना आहे आणि आपल्या सगळ्या डिस्ट्रीब्युटरना आहे. त्यामुळे फायदाच होईल. आणि म्हणून हर्षाली मॅडमना जॉईन होऊन 3 महिने नाही झाले आहेत, पण त्या अशा सुसाट पळालेल्या आहेत, म्हणजे पळत सुटल्या आहेत का प्रोडक्ट कोणाला देऊ नये, कोणाला नको असं त्यांना झालेलं आहे. तो आपलं प्रोडक्ट बोलतंय. आणि थँक्यू हर्षाली मॅम, खूप इम्पॉर्टंट फीडबॅक तुम्ही दिलाय. येस, योगिता मॅम मी तुम्हाला अनम्यूट करते. हा, नमस्कार मॅम, आवाज येतोय माझा? येस मॅम, नमस्ते. हा, नमस्कार मॅडम, मी योगिता श्रद्धा मॅडमच्या टीम मधून तन्वी मॅडमच्या अंडर मध्ये काम करते. मला आज हेल्थ फोर्सचा फीडबॅक द्यायचा आहे. माझ्या मम्मीसाठी मी घेतलं होतं हे. माझ्या मम्मीला बरीच वर्ष डोकं गरगरायचं, चक्कर यायची, उभं राहिलं की तिला असं उभं राहावंसारखं वाटायचं नाही. तर खूप आम्ही ट्राय केलं होतं, तिला खूप औषधही केली, पण ते काय ठीक झालं नाही. पण जसं हेल्थ फोर्सची गोळी सुरू केली, फूड सप्लिमेंट सुरू केलं, तेव्हापासून तिला आता खूप आराम आलेला आहे आणि आता ती बरी आहे, व्यवस्थित आहे. तर मला थँक्यू बोलायचं आहे VR मोर यांना आणि विकास सरांना आणि प्रिया मॅडमला आणि खास करून श्रद्धा मॅडम आणि तन्वी मॅडमला थँक्यू सांगायचंय मला. थँक्यू मॅडम. येस येस. सो बघा खूप छान रिझल्ट आहेत. आणि कधी कधी असं असतं ना की आपण खूप औषधं करतो पण आपल्याला फीडबॅक येत नाही, पण एक छोटीशी गोष्ट सुद्धा काम करून जाते.
तसेच आपले प्रोडक्ट जे आहेत ते लोकांच्या आयुष्यात खरंच संजीवनीसारखे काम करतात आणि त्यांचं लाईफ चेंज करतायत. हेल्थ देतात आहेत, त्यासोबत काय देत आहेत, वेल्थ सुद्धा देत आहेत. सो हे चांगलं काम करण्यासाठी बिनधास्त बोलायचंय, बिनधास्त लोकांना प्रोडक्ट सजेस्ट करायचे आहेत. ओके, थँक्यू सो मच योगिता मॅम. येस, अनन्या मॅम, मी तुम्हाला अनम्यूट करते. तुमचा फीडबॅक द्या. माईकचं बटन आहे, त्याला क्लिक करा. अनन्या मॅम, आय थिंक त्यांचं नेटवर्क इश्यू झालाय. उषा राणे मॅम, तुम्हाला मी अनम्यूट केले, बोला. हॅलो, येस मॅम, गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. मला प्रो लायनरचा फीडबॅक द्यायचा आहे. मला पिरियडचा डे 1 पासून त्रास होता, म्हणजे खूप हेवी ब्लिडिंग वगैरे, म्हणजे स्टार्टिंगला जो फर्स्ट स्टार्ट झाला ना तो खूप हेवी ब्लिडिंग वगैरे व्हायचं आणि 7 डेज वगैरे जायचं, ते क्लॉट वगैरे असं बरंच प्रकार होतं मला. पण त्यावेळेस कसं ते आपलं सगळ्यांना होतं म्हणून मलाही होतं, असं प्रकार होता तो. पण नंतर आता मला जेव्हा मी वी आर मोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीमध्ये आल्यापासून लायनर यूज करायला लागले, तर रेग्युलर पिरियड्स होते. पण गेले लास्ट 2 मंथ्स मध्ये माझं 50+ असल्यामुळे मला वाटलं आता माझा मेनोपॉज स्टार्ट झालाय. खुश होते मी, कारण चला, एक तो म्हणतात ना की एवढ्या वर्षापासूनचा मी त्रास आहे तो आता माझा संपणार आहे, असं मला वाटत होतं. पण ते 2 महिन्यामध्ये ना मला भयंकर क्रॅम्प्स आणि पोटात दुखणं वगैरे, पुन्हा इवन माझे ब्रेस्ट पण एकदम असं कडक, म्हणजे म्हणतात ना ते स्टोन फील करत होतं, ते स्टोन सारखं फिलिंग होत होतं. मी त्याच्यावर शेवटी मला थोडासा असं डाऊट आला की हे काहीतरी वेगळं होतंय, हे मेनोपॉज नसेल मे बी. तर मी ते हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांशी कन्सल्ट पण केलं की मला हे काहीतरी वेगळं होते. लायनर मी वापरतच होते, पण हे काहीतरी वेगळं मला फील होतंय म्हणून. मग ते बोलले की नाही, कदाचित हा जो प्रकार आहे हा मेनोपॉजचाच प्रकार आहे, पण तुम्हाला तो जास्त त्रास होतोय. मग त्यांनी मला फक्त रेस्ट करायला सांगितलं त्या दिवसामध्ये. पण तसं काही रेस्ट माझा झाला नाही, ती सवय नसल्यामुळे. आणि नंतर मग ते लायनर वापरून मग त्यांनी गोळ्या पण दिल्या. मी हार्डली 2 दिवसच घेतल्या, पण त्या गोळ्यांनी मला खूप त्रास व्हायला लागला. मग मी स्वतःहून बंद केल्या त्या गोळ्या. सिम्पटम्स सगळे तसेच होते, म्हणजे पूर्ण बॉडी ना क्रॅम्प होत होती माझी. आणि जास्त त्रास म्हणजे तो ब्रेस्टचा हॉरिबल त्रास होता. मग शेवटी मग आफ्टर 2 मंथ्स नंतर मला रेग्युलर पिरियड स्टार्ट झाले. म्हणजे मला असं जो फील होता ना की माझं तर हे गेलं, आता मेनोपॉज आला मला, पण हे जे सिम्पटम्स होत होतं, मी परत डॉक्टरांशी बोलले. म्हटलं मला पिरियड्स आलेत आणि व्यवस्थित आलेत, रेग्युलर पिरियड्स आलेले आहेत, म्हणजे 5 डेज माझं व्यवस्थित गेलं, असं नाही की पहिले 2 डेज जास्त गेलं नंतर कमी गेलं. मग मग त्यांनी मला सांगितलं की हा तुमचा मेनोपॉजचाच आहे, पण तो तुम्हाला रेग्युलर असल्यामुळे ह्या वेळेस तुमचं इरेग्युलर झाला आणि तो हा सगळा त्रास तो बाहेर पडला. पण हा त्रास, मी जर लायनर लावले नसतं ना तर हा कदाचित 2-3 महिने 4 महिने माझे पिरियड्स आलेच नसते. पण मी टच वूड ते लायनर कंटिन्यू वापरत होते, त्यामुळे माझे पिरियड्स आणि जसे पिरियड रेग्युलर आले ना तसं माझे हे क्रॅम्प येणं, पोटात दुखणं किंवा तो खूप थकवा जाणवायचा, ते सगळं लिटरली माझं स्टॉप झालं. आणि आता मी अगदी हेल्दी वेल्दी म्हणतात ना तशी आहे मी. आणि बरं वाटलं. आणि माझा जो डोक्यातला एक होतं ना मिसअंडरस्टँडिंग की नाही मला पिरियड्स नाही आले तरी चाललं, आता मी मस्त हॅप्पी राहीन, पण आता मला असं वाटतं की नाही, शेवटपर्यंत पिरियड्स हे रेग्युलर माझे जसे आहेत तसेच येऊ दे. माझ्याकडे प्रो लायनर आणि प्रो विंग्स हे आहे, एक चांगलं एक औषध म्हणतात ना आहे, मला दुसऱ्याची काही गरज लागणार नाही. सो थँक्यू सो मच. हा माझा असा प्रोलायनरचा फीडबॅक होता. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच उषा मॅम. सो बघा, वेगवेगळे प्रॉब्लेम्स तुम्हाला ऐकायला मिळत आहेत. जसं पिरियड्स मध्ये चेस्ट हेवी होणं, किंवा कधी कधी काही लोकांच्या पोटऱ्या कडक व्हायला सुरुवात होतं, ओटीपोट कडक होतं. तर कुठलेही प्रॉब्लेम असू देत, वेगवेगळे औषध एकच आहे, काय, प्रोविंग्स आणि प्रोलायनर. त्यामुळे नवीन लोकांनी मेसेज करण्यापेक्षा ह्याला काय देऊ त्याला काय देऊ, पिरियड्स रिलेटेड काही इश्यू असेल तर प्रोविंग्स, प्रोलायनर, जास्त प्रॉब्लेम असेल तर फिमेल चॉईस आणि ऑल इन वन हा सेट द्यायचा आहे. ओके, येस, थँक्यू उषा मॅम.
येस मॅम, तुम्हाला अनम्यूट केलंय. गार्ग्या मॅम, तुमचं नाव मी हेच घेणार. नमस्कार. जय सद्गुरू, जय व्ही.आर. मोर. जय मला हेल्थ फोर्स बद्दल सांगायचंय. मला जवळजवळ 30 वर्ष आज होत आहे. माझा अस्थमाचा त्रास आहे. मला खूप अस्थमा होता मला, आणि त्याच्यानंतर बरीच औषधं केली, खूप काय काय केलं, ॲलोपॅथिक केलं, होमिओपॅथिक, आयुर्वेदिक सुद्धा केलं. आणि त्यानंतर मला डॉक्टरांनी एक पंप दिला. तो म्हणे रोज तुम्ही यूज करा. तो सुद्धा मी करायला लागली. पण हळूहळू तो जसं वय वाढत गेलं तसं तसं अजून जास्तच व्हायला लागला. त्यानंतर मग मी होमिओपॅथिक म्हणून माझ्या मुलीनी सजेस्ट केलं, मम्मी तू ठाण्याला ये, तिथे आपण होमिओपॅथिक औषधं करू, तुला खूप त्रास होतो. ती म्हटलं ठीक आहे, चल जाऊया तिथे सुद्धा करून बघू, आता एवढं केलंय ते करू. तिथे गेली, तिथे त्यांनी सांगितलं की अशी औषधं घ्या, गोळ्या वगैरे घ्या आणि तुमचा त्रास कमी होईल. 15 दिवसाला मला 900 रुपयाचं ते टॅबलेट्स लागायचं. असं करून मी 15 दिवस घेऊन आली की ते घेतलं की परत 15 दिवस झाले की परत जायचं. असं करून मी 2-3 महिने कंटिन्यू केलं. पण किती तेवढं घेतलं तेवढ्यापुरती थांबणार, परत मला त्रास होणार. हे असं माझं चालूच होतं. जेव्हा मला माझी वाचून जान्हवी मॅडम म्हणून आता आहे, ती मला सांगायला लागली, मामी मी असं असं करते, तुम्ही सुद्धा जॉईन व्हा. म्हटलं नको ग, मला नको, आता मी गोळ्या वगैरे अशा भरपूर खाते. म्हणे अगं खाऊन तर बघ, बरं वाटेल तुला. तर खरंच मला खूप आनंद वाटतो की त्यांनी मला चालू मी केलं. म्हटलं चल आपण जॉईन होऊया. आणि मी जसं घ्यायला लागले, मी 2 टॅबलेट संपवल्या, 2 डब्या संपवल्या. आणि हेल्थ फोर्स आणि ऑल इन वन हे दोन्ही मी टॅबलेट घेते. तर आता मला जवळजवळ 2 महिने होत आले, पण मला आता खूप बरं वाटते. खूप म्हणजे मी खूप घरात कामं करते, रात्री सुद्धा कंपल्सरी कामं वगैरे आवरते. मला खूप आता थकवा असा जाणवत नाही की मी आता थकले, मी आता झोपते. मला कधीही काय सांगितलं तरी मला आता काम करायची एकदम जोश आलाय. माझा आता 57 वय आहे, तरी सुद्धा मला आता खूप बरं वाटते. खरंच हे प्रोडक्ट खूप छान आहे आणि सगळ्यांनी घ्या. मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते. खरंच जय सर्वांना, विकास सरांना आणि मॅडमना आणि सर्वांना माझा नमस्कार. खरंच येस, थँक्यू. थँक्यू मॅम. खूप छान, तुमचा जबरदस्त रिझल्ट होता. आणि आता 57 वर्ष वय आहे, तर आपल्या 58 वर्षाचे तुमचे ज्या लीडर आहेत त्यांना टफ फाईट मध्ये उतरायचंय आणि हे प्रोडक्ट सगळ्यांपर्यंत पोहोचवायचंय. हो हो बघा, नक्कीच. आपण बिझनेस करतोय, पण आपण एक माध्यम आहोत ज्या लोकांपर्यंत आपल्याला पोहोचायचंय. कारण बघा, जर जान्हवी मॅम तुमच्या आयुष्यात आल्या नसत्या तर हे 900 रुपये तुम्ही आम्हाला पाठवले असते का? नाही नाही. बरोबर. पण पैसे खरं. इम्पॉर्टंट नाहीयेत. बघा, आपण पैसे पण आपण डॉक्टरकडे खर्च करतो, मोठ्या विश्वासाने खर्च करतो, बरोबर. पण तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही तिथे सुद्धा ट्रायलवरच असता. म्हणजे हो फॉर ना. एक्झाम्पल तुम्ही डॉक्टरकडे जाता, तो औषधं लिहून देतो, मग तुम्हाला फरक पडत नाही. मग तुम्ही 15 दिवसांनी परत जाता, मग तो परत तुम्हाला बोलतो, अच्छा ह्याने नाही फरक पडला, मग हे घेऊन बघा. म्हणजे ते पण तुमच्यावर ट्रायलच करतात. त्यांनाही माहित नसतं तुम्हाला याने बरं वाटेल का. आणि पण मी दिवसभर पंप यूज करायची मॅडम, पण आता आता तो मला असं वाटत नाही मी आता यूज करते. आणि माझी आता अचानक असं वाटायला लागलं, माझ्या पायाला खूप वळ यायचे, ते सुद्धा बरे झाले. पायाला वात यायचा, तो सुद्धा बरा झाला. मला असं जाणवायला लागलं, अरे मला काहीतरी आता वेगळं वेगळं वाटते. आणि पंख आले, खरंच पंख. वाटते, व्ही मला आर आता मोर खूप मधून आनंद पंख. व्हायला लागला. व्ही.आर. अच्छा. मोरने पंख दिलेत, पंख. हो हो. ओके. सो बघा, डॉक्टरकडे आपण पैसे खर्च करतो आपल्याला बरं वाटावं म्हणून, पण तिथे पण तुम्ही ट्रायल बेसिस वरतीच असता. आणि मग ते म्हणजे म्हणतो ना, कधीतरी एखाद्याला ते सूट होऊन जातं आणि बरं वाटतं, नाहीतर मग तुम्ही रिपीट वर्ष 2 वर्ष, काही लोक 10-10 वर्ष ट्रीटमेंट करतात, पण जैसे थे वैसे, बरोबर. मग आपल्याकडे जेव्हा प्रोडक्ट वापरतात ना, तेव्हा तुम्हाला लोक जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा त्यांना हेही उत्तर द्या की बघ, तुझा एवढ्या दिवसाचा त्रास आहे, सो तुला थोडा 1-2 महिने सुद्धा वेळ लागू शकतो, पण तू ट्रस्ट ठेवून ते वापर. कारण तुमचं उदाहरण द्या, माझा त्रास हा एवढ्या वर्षाचा असा पूर्णपणे क्लिअर झालेला आहे. कोणाला कमी जास्त वेळ लागू शकतो. तुम्हाला फरक नाही पडला तर तुम्ही डॉक्टरकडे विचारता, रे मला का चेंज करून दिलं परत गपचूप जाऊन घेऊन येता. आणि मग तुम्हाला एवढे हो ना. मोठे आणि रिपोर्ट्स काढायला सांगितले जातात, ते आपण काढतो. पंप घ्या, हे घ्या, ते घ्या, जे सांगतात ते आपण विश्वास ठेवून करतो. घेतो. आपल्याला फरक पडतो का? नाही पडत. त्यामुळे आपल्या प्रोडक्टने तुम्हाला फरक पडणार आहे, पण थोडा कधी काही लोकांना पेशन्स ठेवावा लागेल. आता मी अल्कोरीज सुद्धा चालू केलंय आणि बेरी प्लस सुद्धा घेते. बापरे, म्हणजे आता 57चं एज पण रिव्हर्सल होऊन 37 होणार आहे. भारी आहे, भारी आहे. खूप छान.
थँक्यू मॅम. थँक्यू. येस, शीतल मिस्त्री मॅम, तुम्हाला अनम्यूट केलंय मी. थँक्यू मॅम. माझ्या बरोबर माझे मिस्टर पण आज फीडबॅक देणार आहेत. फर्स्ट टाइम नमस्कार एव्हर. सर. नमस्कार. नमस्कार. बोला. नमस्कार. मी इथे वसई लावणार. माझं नाव सांगतो. माझं नाव मुकेश रघुनाथ मेस्त्री. मी एअर इंडियात कामाला आहे. त्याआधी मी सांताक्रुजला होतो राहायला. त्यानंतर आम्ही वसईत राहायला आलो आणि मग त्यानंतर ना इथे तो जो अपडाऊन वगैरे सुरू झाला मला त्रास व्हायला लागले. बरेचसे त्रास होते. माझी झोप कमी झाली. त्याच्यानंतर मला मायग्रेन सुरू झालं होतं. अशक्तपणा जाणवायचा. बरंच काही थकवा जाणवत होता आणि अशात मग एके दिवशी आम्हाला काय नाव मॅडमचं, मयूर मॅडम आल्या होत्या. त्यांनी आम्हाला VR मोरच्या प्रोडक्टची माहिती दिली. मग त्याच्यामध्ये मी सुरुवातीला ऑल टोटल आणि हेल्थ फोर्स चालू केलं होतं खायला. मला वाटतं महिना दीड महिन्याने मला जाणवायला लागलं की जो पूर्वी मला थकवा जाणवायचा प्रवास करून आल्यानंतर वगैरे तो कमी झाला. ट्रेनच्या मागे पळापळा करायचो, दुसऱ्याचे पाय दुखायचे, तर ते पाय दुखणं पण जवळपास बंद झालं होतं. आणि त्यानंतर मग मी बेरी प्लस पण चालू केलं होतं. बेरी प्लसने नंतर मला मायग्रेन माझं होतं, विश्वास ठेवा, खूप बेकार होतं ते. म्हणजे चालू ट्रेनमध्ये असताना मध्ये सुरू व्हायचं, मीटिंग असताना आमच्या ऑफिसच्या मध्ये चालू व्हायचं आणि मग ते खूप वाईट होतं ते. आणि मला खूप त्याचा म्हणजे भीती वाटत होती स्वतःची, काय होईल काय नाही म्हणून. पण व्हेरी प्लस आणि त्यामुळे सगळं ते बंद झालं. आता मी खूप कॉन्फिडेंटली प्रवासाला जातो येतो. म्हणजे माझा प्रवास अपडाऊन माझा तो चांगला चालू आहे. मायग्रेनचा त्रास असल्यामुळे मी खूप उत्साहाने सगळ्यांमध्ये असतो. तर याचं श्रेय नक्कीच या सगळ्या प्रोडक्टनच आहे. तर VR मोर आणि श्री विकास गोपाळ सर, प्रियाकर मॅडम, या सगळ्यांचे खूप आभार. आणि त्याशिवाय तुम्ही सगळे जी वेळोवेळी माहिती देत असता त्यांचंही खूप आभार. धन्यवाद. थँक्यू सर. मुकेश सर, खूप सुंदर असा फीडबॅक होता तुमचा. आणि स्पेशली जे मेल पार्टिसिपेंट आहेत त्यांच्यासाठी तुमचा फीडबॅक खूप इम्पॉर्टंट होईल. त्यामुळे पॉसिबल झाला तर हा फीडबॅक तुम्ही आम्हाला व्हिडिओमध्ये द्या. म्हणजे तो नक्की नक्की. बऱ्याच मेल लोकांना हे होईल. सो शीतल मॅम सांगतील तुम्हाला कशा पद्धतीने द्यायचं आहे. मॅडम सुद्धा एक्सपर्ट झालेले आहेत आणि खूप छान काम करतायत. सो तुमचा सपोर्ट त्यांना मिळालाय तर अजून खूप छान वाटतंय आम्हाला सुद्धा. आणि आपण मिळून हे मिशन पुढे नेऊ. थँक्यू सो मच. थँक्यू. माझा फीडबॅक राहिला. अच्छा, हा तुमचा पण ऐका बोला. म्हणजे मी आता एकच फीडबॅक देते, जास्त वेळ नाही घेत. श्री मधुकर लक्ष्मण पाटील, संगीता बोहड ज्या आहेत आपल्या जॉईंट मेंबर, त्यांचे मामा. संगीता बोहड यांनी माहिती दिली होती की त्यांच्या मामांना डायबिटीज आहे आणि 2 बोटं डाव्या पायाची अँप्यूट केलेली आहेत. आणि म्हणजे थोडक्यात तो गँग्रीनच झालेला होता. तर अशावरती इलाज त्यांना आता ऐकून मला विचारून त्यांनी सांगितलं की असे येतील आणि येतील. तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे बेरी प्लस शर्करादी आणि प्रो शर्करादी आणि प्रो शर्करादी जे ऑइल आहे, ऑइल जे आहे, मी मुद्दाम चित्र दाखवते कारण कोणालाही ते माहिती असलं पाहिजे, नवीन लोकांना स्पेशली. प्रो शर्करादी ऑइल याच्यामुळे त्यांचं डायबिटीज कंट्रोलमध्ये यायला सुरुवात झाली. अजून मेजरमेंट आलेलं नाहीये माझ्याकडे, म्हणजे त्यांचं जे काय रिडिंग आहे ते. आणि प्रो शर्करादी ऑइलमुळे त्यांची जी जखम होती ती बरी होत गेलेली आहे. त्याचे फोटो पण आपण व्हायरल केलेले आहेत. फक्त मला व्यवस्थित त्यांचं एक टेस्टिमोनियल बनवायचं आहे. व्हिडिओ फीडबॅक घेतला विथ रिपोर्ट की मी ते नक्कीच व्हायरल करेन. थँक्यू VR मोर. आणि त्यामुळे त्यांचं ब्लेसिंग मिळाले. हा फीडबॅक आपल्याकडे आलेला सुद्धा आहे. खूप छान पद्धतीने मॅडमने तो बनवून दिलाय. तर मला वाटतं त्याचा सुद्धा सगळ्यांना बेनिफिट होत असेल आणि अजून त्यांचा डायबिटीज कंट्रोल होऊन अगदी हेल्दी लाईफ ते त्यांना मिळू दे. आणि हाच असा फीडबॅक यूज करून तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे प्रोडक्ट पोहोचवा. थँक्यू सो मच शीतल मॅम. एक नम्रता मॅम म्हणून आहे, ज्यांना फीडबॅक द्यायचा, हँड रेज करून ठेवा म्हणजे मला अनम्यूट करायला कळेल. अनन्या मॅम, तुम्ही द्या तोपर्यंत फीडबॅक. विभूती मॅम, त्यांना हँड रेज करायला सांगा म्हणजे मला कळेल. हॅलो. येस मॅम, बोला. आवाज येतोय? हो हो. मॅडम, माझं नाव अनन्या मला ना याचा प्रॉब्लेम होता की बेबी कन्सिव्ह होत नव्हतं नॅचरली. आणि मी गेले 1 वर्षापासून प्रयत्न करत होती. तर मग त्याच्यानंतर आम्ही डॉक्टर
ट्राय केलं. तर डॉक्टरनी सांगितलं की म्हणजे फिलोपियन ट्यूब्स जी आहे ती अनब्लॉक आहे पूर्णपणे. तर त्यामुळे तुम्हाला IVF हो म्हणजे IVF नेच बेबी राहू शकतं असं सांगितलं होतं. पण त्यानंतर मी श्रद्धा कुरके मॅडम वगैरे बघायची. तर मग आणि मला ची माहिती दिली आणि मग त्यांच्याकडून मी प्रोडक्ट मागवून घेतलं. मी काहीतरी 13 जानेवारीला प्रोडक्ट मागितलं आणि त्याच्यानंतर मला लगेच फेबमध्ये म्हणजे 1 मंथ मध्ये मला नॅचरली प्रेग्नन्सी कन्सिव्ह झाली आणि मला आता 3रा महिना चालू आहे. मी खूप अरे हॅपी वा. आहे. खूप छान मस्त. खूप हॅपी आणि आहे. आमच्या सगळ्यांचे तुम्हाला थँक्यू सो ब्लेसिंग. मच. वी आर मोर फॅमिली. येस, आमच्या सगळ्यांचे तुम्हाला थँक्यू छान सो छान मच. ब्लेसिंग. तुमच्या बेबीसाठी सुद्धा खूप छान थँक्यू. हेल्दी बेबी झाल्यानंतर आम्हाला मस्त फीडबॅक द्या. आणि आता तुम्ही एवढ्या मीटिंग मध्ये feedback दिला त्यासाठी थँक्यू. कारण बघा आम्ही प्रोडक्ट खूप जणांना देतो, पण प्रोडक्टचा फीडबॅक देणं हे खूप इम्पॉर्टंट असतं आणि मॅमनी तो दिला आपल्यासाठी. सो आपल्या सगळ्यांच्या एकत्रित ब्लेसिंग तुला जाऊ दे आणि खूप छान पद्धतीने त्यांची डिलिव्हरी होऊ दे आणि मग आम्ही मस्तपैकी तुमचा व्हिडिओ बनवून घेऊ. ओके. आणि थँक्यू सो मच मॅडम. येस येस. आणि तुम्ही मला सांगा, विचार करा जर तुमच्या आम्ही काय ना, आम्ही सगळे माध्यम आहोत. आम्ही सगळे माध्यम मला आहोत. बोलायला शब्द पण सुचत नाहीये. समजतंय का VR मोर का करायचं सगळ्यांना? समजतंय का? ठीक आहे ना. आता लोक मीटिंग अटेंड करत नाही किंवा काय नाही, पण आज ज्यांनी केलं तुमच्या समोर हे उदाहरण आहे. मला फीडबॅक खरंच सिरियसली सांगते, मला हा फीडबॅक देणार आहे हे माहित नव्हतं. म्हणजे मला बऱ्यापैकी कोण काय फीडबॅक देणार माहित नव्हतं. लोकांना फीडबॅक आले, तुम्ही हँड रेज करा आणि फीडबॅक द्या. सो मॅमचा फीडबॅक मला सुद्धा थोडंसं इमोशनल झालं, कारण खूप मोठी गोष्ट आहे आणि आज IVF करायला गेलं तर सर्वसामान्य माणसाला 4 ते 5 लाखाचा खर्च आहे, शरीराची हेळसांड आहे आणि IVF मुळे शरीराची खूप खूप नुकसान होतं. कोणाचा आवाज येतो? तो प्रत्येकाने लक्षात घ्या की अशा प्रत्येक फॅमिली पर्यंत तुम्ही पोहोचा आणि त्यासाठी कदाचित तुम्हाला लोक नाही म्हणतील, पण तुम्ही थोडासा ट्राय अजून करा, थोडीशी ताकद लावा. पण अशा लोकांच्या आयुष्यामध्ये आपण जो आनंद आणू शकतो आणि त्यातून ज्या ब्लेसिंग तुम्हाला मिळणार आहेत ते आपल्या सगळ्यांनाच मिळणार आहेत. VR मोरला मिळणार आहेत म्हणजे इनडायरेक्टली प्रत्येक ज्यांनी त्यांना प्रोडक्ट दिलं त्यांना तर मिळणारच आहे, पण आपल्या सगळ्यांना मिळणार आहे. सो खरंच खूप खूप थँक्यू. आणि आज जर IVFचा खर्च केला असता तर तो खर्चापेक्षा आज त्यांना नॅचरल पद्धतीने जे कन्सिव्ह झालंय खूप मोठी गोष्ट आहे. कारण IVF मुळे कधी कधी ट्विन्स होण्याचे पण चान्सेस असतात आणि ती प्रोसिजर पण खूप कष्टदायक आहे. त्यामुळे नको ती कोणाच्या वाट्याला. थँक्यू मॅम. खूप मस्त फीडबॅक दिला तुम्ही. थँक्यू मच फॅमिली. सॉरी थोडं माझं नेटवर्क प्रॉब्लेम आहे मॅडम. सॉरी पण थँक्यू सो मच. आणि श्रद्धा मॅडमला सुद्धा थँक्यू. येस येस येस. सो अशाच श्रद्धा, अशाच मानसी, अशाच दीपा असं बनून तुम्हाला सगळ्यांच्या घरी पोचायचंय. ठीक आहे. म्हणजे तुम्ही सगळ्या जणींना एंजल आहात, दुसऱ्याच्या आयुष्यात तुम्ही आनंद देणार आहात. सो हा विचार करा की समोरचा नाही म्हणाला, आपल्याला कधी कधी वाईट वाटतं किंवा मी कशाला हिला 4 वेळा सांगू, असा नका विचार करू. जा तिच्यापर्यंत, कारण जेव्हा तिला रिझल्ट येणार आहे ना तेव्हा तुम्ही तिच्या आयुष्यात एक देवदूत बनून जाणार आहात आणि ह्याच्यासारखं मोठं काम कुठलं असू शकत नाही. पैसा तर तुम्ही कमवणारच आहात, पण पैशाच्या पुढच्या गोष्टी तुम्ही कमवणार आहात आणि ते तुम्हाला फक्त आणि फक्त VR मोर देणार आहे. ओके. थँक्यू सो मच मॅम. रेखा बडे मॅम ना मी अनम्यूट करते. मॅम बोला. हे ज्यांचे फीडबॅक झाले ते परत परत हँड रेज का करताय? परत परत बोलायचं तुम्हाला? बोला. रेखा मॅम, माईक नाही झालंय अनम्यूट तुमचं. आवाज येतो मॅडम? हो हो मस्त. बोला. नमस्कार, मी रेखा बडे नेरळ मधून बोलते. अरुणा पाटीलच्या टीम मधून बोलतो आम्ही. मला माझ्या मिस्टरांना द्यायचं आहे. बोला मॅम. माझ्या मिस्टरांना ऍसिडिटीचा 1 वर्षापूर्वी भरपूर त्रास झालेला. तो त्रास त्यांना किती पण कमी होऊ शकता. पूर्वी अल्कोहोल घेतली. अल्कोहोल 15 दिवसापूर्वी 8च दिवसामध्ये फरक जाणवला. आणि मला सुद्धा
मला सुद्धा फिमेल चॉईसचा फीडबॅक द्यायचा आहे. मला सुद्धा व्हाईट डिस्चार्ज व्हायचा. भरपूर दिवसाचा त्रास होता माझा. पाय सुद्धा दुखायचे, कंबर दुखायची. त्याच्यामध्ये माझा त्रास किती गोळ्या खाऊन सुद्धा बरा नव्हता झाला. फिमेल चॉईस आणि प्रो लायनर मी जसं यूज करायला लागले तसा माझा हा त्रास फार कमी झाला. आता माझे पाय सुद्धा दुखत नाही आणि कंबर सुद्धा दुखत नाही. मला भरपूर त्रास कमी झाले आता. थँक्यू थँक्यू सो मच मॅडम. येस, थँक्यू रेखा मॅम. आणि हा त्रास कमी झाल्यामुळे तुम्ही खूप जबरदस्त काम करताय नेरळमध्ये, मला माहिती आहे. ओके, थँक्यू सो मच. छान. आम्हाला तुम्ही जरी मी तुम्हा प्रत्येकाला भेटू शकले नाही तरी तुम्ही काम सगळं छान करता हे तुमच्या लीडर्स कडून आमच्यापर्यंत येत असतं. आणि मला म्हणाल्या विभूती मॅम की नेरळला टीम खूप छान काम करते, अरुणा मॅम आणि तुम्ही सगळेजण. सो असंच काम करा आणि आपलं म्हणजे म्हणतो ना आपलं नेक काम आहे ते प्रत्येकापर्यंत पोहोचवा. थँक्यू सो मच. नेक्स्ट कोण देणार आहे? काय वाटतं आद्या मॅमना करूया का परत अनम्यूट? तयारीत बसलेत. ओके, बघा एकदा ट्राय करा. झाला चला बोला. नमस्कार, मी आद्या धामणेकर. टाळ्या वाजवा, मॅडमचा अनम्यूट झालाय माईक. सर्वात प्रथम मी प्रोडक्ट 2 मिनिटं. नमस्कार, मी आद्या धामणेकर. वी आर मोठी हॅपी कस्टमर, हॅपी डिस्ट्रीब्युटर. आणि 8 मार्चला महिला दिनानिमित्त मी त्या दिवशी ब्रॉन्झ डायरेक्टर ही फर्स्ट अचिव्हमेंट घेतली आहे. त्याबद्दल श्रद्धा मॅम आणि मनाली बुरके मॅम यांचे खूप खूप आभारी आहे मी. आणि मनाली मॅमनीच मला या VR मोर प्रोडक्ट बद्दल सांगितलं. मला पिरियड्सचा खूप प्रॉब्लेम होता, म्हणजे 4-4 महिने माझे पिरियड्स येत नव्हते. त्याच्यामुळे मला चिडचिड, थकवा, व्हाईट डिस्चार्जचा प्रॉब्लेम या सगळ्या गोष्टी होत होत्या. मग मॅडमने मला सांगितलं, मनाली मॅमने, की तू लायनर वापर. लायनर मी 1च महिना युज केलं तर 1 महिन्याच्या आधीच माझा पिरियड्स आला. लायनर आणि फिमेल चॉईसचा मला खूप छान फीडबॅक आलाय. आणि माझ्या घरात आम्हाला चौघांना सुद्धा प्रोडक्टचे खूप चांगले फीडबॅक आलेले आहेत. थँक्यू श्रद्धा मॅम, थँक्यू मनाली मॅम, थँक्यू मॅम. थँक्यू आद्या मॅम. तुम्ही अनम्यूट झाला तुमचा माईक आणि आम्हाला एवढा सुंदर फीडबॅक तुम्ही दिला. आणि ज्यांना PCOD आहे किंवा ज्यांना असं वाटतं प्रोडक्ट फायदा होईल का, मिळेल का, तर बघा बरेच दोघी जणांना प्रेग्नन्सी किट दिलाय. मी पण हेच प्रे करते की त्यांना पण प्रेग्नन्सी लवकर कन्सीव्ह व्हावी. नक्कीच येणार. बघा आपले प्रोडक्ट दिल्यानंतर लोक बरेच ट्राय करतात, एवढे मोठे ट्रीटमेंट घेतात, पण त्यांची प्रेग्नन्सी कन्सीव्ह होत नाही. पण आपल्या प्रोडक्टने कन्सीव्ह होण्यामागे अजून एक मोठं रिझन आहे. प्रोडक्ट तर चांगला आहे पण आपल्या हजारो लोकांच्या ब्लेसिंग्स त्या प्रोडक्ट सोबत आहे. कारण बघा जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे ट्रीटमेंट करता तेव्हा प्रत्येक वेळेला एक तुम्हाला एक म्हणजे म्हणतो ना, नाही म्हटलं तरी कस्टमर म्हणूनच बघितलं जातं आणि पटकन रिझल्ट यावा इतकी अपेक्षा असते असं नाही. पण जेव्हा तुम्ही एखाद्या स्त्रीला प्रोडक्ट देता तेव्हा तुम्ही ते हातात देताना तुम्ही आता जसं आद्या मॅमना काय प्रेशर आहे की मी ज्या 2 लोकांना दिले त्यांना रिझल्ट येऊ दे. त्या रोज प्रे करत असतील देवाकडे की त्यांना रिझल्ट येऊ दे. किंवा आपण एकत्रितपणे बोलत असतो की आपले जे डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांनी ज्यांना प्रोडक्ट दिले त्यांना फायदा होऊ दे. सो जसं मगाशी मी म्हटलं की अफर्मेशन्स काम करतात, तर आपली स्ट्रॉंग पॉझिटिव्हिटी पण त्यांच्याकडे जाते आणि प्लस प्रोडक्ट, या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या प्रोडक्टला चांगले रिझल्ट आहेत. सो नक्की मॅडम तुम्ही ज्यांना दिलेत प्रोडक्ट त्यांना सुद्धा रिझल्ट येईल. थँक्यू सो मच आद्या मॅम. येस, नेक्स्ट लक्ष्मी मॅम, तुम्हाला अनम्यूट करते. बोला मॅम. हा मॅम, मला आहे ना, मी लक्ष्मी कुंभार तनुजा बुरके यांच्या टीम मधून बोलते. माझ्या लग्नाला 20 वर्ष कंप्लीट होते आता. तर मला म्हणजे अजून म्हणजे बेबी नव्हतं, पण आता ह्या म्हणजे VR मोर मध्ये मी हे घेतलं, आपले प्रोडक्ट्स घेतले आणि मला आता म्हणजे आहे 2 महिने मला कंप्लीट झालेले. ओ वाव, खूप छान मॅम. मस्त. किती एज आहे मॅम तुमचं? आता 39 वय आहे आता माझं. खूप मस्त मॅम. आणि स्वतःची काळजी घ्या छान पद्धतीने आणि मग आपण नंतर तुमचा आरामात फीडबॅक द्या. पण आता स्वतःची छान काळजी घ्या आणि लक्ष द्या स्वतःकडे. मस्त खूप छान. मला आनंद झाला फीडबॅक ऐकून आणि मॅडम सुद्धा स्वतः इमोशनल झाल्यात. सो बघा आपण विचारतो ना, विश्वास
विचार करू शकता मॅम, 39 एज मध्ये इतका जबरदस्त रिझल्ट, खूप सुंदर. मॅम खूप ट्रीटमेंट केल्या असतील ना? मला म्हणजे मी भरपूर असे दवाखाने पण केले, परत असं आयुर्वेदिक वगैरे सांगितलं ते पण केलं, पण मला कुठेच रिझल्ट भेटला नव्हता. आणि मला 2 ठिकाणी तर सांगितलेलं की बाबा तुम्हाला नाही होणार आहे, कारण की तुमच्यामध्ये पण प्रॉब्लेम आहे आणि तुमच्या मिस्टरांमध्ये पण प्रॉब्लेम आहे. पण VR मध्ये मी आले आणि ते कन्सिव्ह केलं, मग आता आहे मला. मस्त मस्त मॅम, खूप छान. एकच मिनिट. येस मॅम, खूप छान. आणि आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद झालाय आणि बघा सगळ्यांचे डोळे पाणावलेत. सो हा जबरदस्त रिझल्ट आणि आमच्या सगळ्यांचे तुमच्यासोबत ब्लेसिंग आहे. जसं मगाशी मॅमने सांगितलं, आज खरंच खूप जबरदस्त फीडबॅक सेशन आहे आणि अशा सगळ्यांच्या आयुष्यात आम्हाला आनंद आणायचा आहे. सो खूप स्वतःची छान काळजी घ्या आणि आपण नंतर तुमचा मस्त फीडबॅक घेऊ. ओके, चलो, थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. येस, नेक्स्ट फीडबॅक कोण देणार आहे? प्रीती मॅम, तुम्हाला मी अनम्यूट केलंय. प्रीती मॅम, होतंय का? प्रीती पाटील. हा, एक मिनिट मॅडम. हा, व्हिडिओ का नाही होत? करा व्हिडिओ चालू करा. नमस्कार, मी प्रीती पाटील, नालासोपारा इथून आहे. मानसी मॅमच्या टीम मधून आहे. माझे लीडर्स आहेत मृणालिनी मॅम, ऋतुजा मॅडम आणि मी मयुरी दर्डे मॅडम यांच्या अंडर आहे. मला माझा हेल्थ फोर्स, बेबी प्लस आणि ऑल इन वनचा फीडबॅक द्यायचा आहे. मला धुळीची ॲलर्जी व्हायची आणि आपली उदबत्तीचा वगैरे धूर लावला तर मला खूप खोकला व्हायचा. मला बोलणंही शक्य नसायचं, दम लागायचा. त्यामुळे मी हे जे 3 प्रोडक्ट यूज केले ना, त्याच्यानंतर मला खूप खोकलाही माझा फार कमी झाला आणि दमही आता लागत नाहीये. आणि बेबी प्लस मुळे माझे केस जे गळत होते ना, तेही आता गळतही नाही आणि त्वचेला ग्लो आलेला आहे. आणि एक ॲलोवेरा जेलचा आहे माझा छोटासा फीडबॅक, माझ्या सासूबाईंचा आहे, माझा नाहीये. त्यांच्या पायाला आग व्हायची भरपूर, त्यांना रात्रीची झोप लागत नसायची, पण जेव्हापासून ते ॲलोवेरा जेल पायाला लावतायत ना, त्यांना ती जळजळ व्हायची फार कमी झालेली आहे आणि शांत झोप लागते. त्यामुळे मी वी आर मोर फॅमिलीची खूप खूप ऋणी आहे. आणि मानसी मॅम, तुम्हाला थँक्यू म्हणते की तुम्ही मला बोलायला संधी दिली. थँक्यू व्हेरी मच मॅम. आणि प्रीती मॅमचा मला सुद्धा माहिती आहे, मी त्यांना पहिल्या 4 बेसिकला भेटले होते, तेव्हा त्या म्हणत होत्या की मला थोडं बोललं तरी लगेच खोकला येतो किंवा दम लागतो. पण आज त्याच्यानंतर पुन्हा एकदा मध्ये भेटल्या होत्या, तेव्हा त्यांनी मला फीडबॅक दिला होता की मला खूप बरं वाटतंय आणि बऱ्यापैकी सलग मी बोलू शकते. आणि आता तर तुम्ही बघितलं, खूप छान बोलता. म्हणजे त्यांना मी दिलं 10 मिनिटं बोलायला तर त्या बोलतील, पण आपल्याकडे टाइम लिमिट आहे. पण खूप छान रिझल्ट मॅम, आणि हाच रिझल्ट लोकांपर्यंत पोहोचवा सगळ्यांनी. बस, थँक्यू सो मच. येस प्रियंका मॅम. ज्यांना हिंदी पॉसिबल असेल, हिंदीवाले मला म्हणतील मॅडम मराठीतच चालू केलंय, पण लोक सगळे मराठी फीडबॅक देत आहेत. येस, बोला प्रियंका मॅम. हॅलो मॅम, माझं नाव प्रियंका आहे. मी पुणे इथनं आहे आणि आरती अंजणकर मॅम आहेत, त्यांच्या अंडर आहे. आणि माझा हस्बंडचा ऍक्च्युली मला एक फीडबॅक द्यायचा आहे. मी आता मध्ये औरंगाबादला गेलेली डेमॉन्स्ट्रेशनसाठी, तर जानेवारीमध्ये. तर त्यावेळेला म्हणजे मोठं होतं नाही का, तिथे सगळे म्हणजे मला पॉसिबल नव्हतं की तिकडे मागवायचं. सगळे मी लायनर्स वगैरे घेऊन गेले होते आणि त्यावेळेस बॅग खूप मोठी जड होती माझी. तर माझं लिगामेंटचं थोडं पायाचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे माझ्या हस्बंडनी बॅग उचललं आणि त्यांनी म्हणाले की मी स्टेशनच्या तिकडे मी तुला क्रॉस करून देते. तर त्यांना क्रॅम्प आलं, ते पायात क्रॅम्प आलं, त्यामुळं इतकं त्रास व्हायला लागला की दुसऱ्या दिवशी ते चालतच नव्हते, इतकं त्रास होत होतं. तर मग मी म्हंटल आता मी ऑफिस आहे त्यांचं, 3 दिवस ऑफिस असतो, IT ला आहे ते. तर इतक्या सकाळी मी म्हंटल मला काय समजलंच नाही. मग नंतर मी लायनर घेतलं, कट केलं, त्याला अर्ध अर्ध कट केलं.
म्हणजे असं असं कट केलं, कट केलं आणि ते अंघोळीला गेले तोपर्यंत मी काय केलं, सॉक्सच्या आतमध्ये जसं त्याच्यावर पाणी नाही का, 5-6 थेंब पाणी मी म्हणजे त्याच्यावर पोर केलं. अँड मी तर मला म्हटलं हे काय, मी म्हटलं हे काहीतरी औषध आहे फक्त, जसं आणि सॉक्स मध्ये मी लावून दिलं त्याला नाही का असं व्यवस्थित, आणि इथे हिल टच होईल तसं, हिल म्हणजे ते घासणार आणि हिल टच होईल तसं मी तिथे ते लावून दिलं त्यांना. तर मग ते म्हणजे 7ला घर सोडलं आणि ते 3ला आले घरी. तर मला 3 वाजता म्हणजे जेवताना ते म्हणतात की सकाळी जे काही तू लावून दिलं होतंस ना, माझा पायच दुखत नाही आता खरं तर. आणि मी गेटवरच थांबले होते की म्हणजे त्यांना पाय होतंय का खाली टेकणं हे पाहण्यासाठी. ते घरी आल्यावर बघते तर पायच दुखत नाही मामा अजिबात. हे खूप म्हणजे खूप मोठं होतं फीडबॅक नाही का, की मी म्हटलं येस. हे आजार तर होतातच आहे म्हणजे गर्ल्ससाठी तर आहेच आहे. मी एक प्रॅक्टिकल केलं आणि खरंच सक्सेस झाला. ह्याचा मला म्हणजे खूप आनंद होतोय नाही का, की आणि खरंच माझ्या घरासमोर पण एक ताई आहेत. तर त्यांना 6 महिन्यापासून ते म्हणजे फर्स्ट डे पिरियड असलं ना, ते उठायचे नाही, चक्कर येऊन पडायचे. त्यांना 18 वर्षाचा मुलगा आहे, थोडासा म्हणजे स्पेशल चाइल्ड आहे तो, आणि त्यामुळे खूप त्रास व्हायचा. मग त्यांना मी लायनर दिलं. तर ते त्यांचा हस्बंड आणि ते माझ्याकडे आले आणि ते एकदम पाया पडायला लागले आणि म्हणले की 6 महिन्यापासून मी एकही गोळी खात नाहीये प्रियंका अजिबात आहे. असं आता ते म्हणजे प्रोविंग्स आपले जे एक्सेल आहे ते आणि लायनर असे दोन्ही वापरतात ते. तर हा येस. माझा छोटासा फीडबॅक होता. छोटा थँक्यू नाही मॅम. मोठा होता. खूप छान, खूप नाही. छान. आणि जे प्रियंका मॅमने सांगितलं बघा, जे मीटिंग अटेंड करतात ना त्यांना या नवीन नवीन रिझल्ट कळतात. हा जो रिझल्ट आहे ना मॅम प्रोलायनरचा, हा येस. ऍक्च्युली आम्ही घेतलेला आहे. म्हणजे हा आहे तो काही लोकांना माहित नाही, तर आता मी सांगते, मॅमने सांगितलं म्हणून. ज्यांना पण हिलचा प्रॉब्लेम आहे, ज्यांच्या पोटऱ्या कडक झालेल्या आहेत, भरलेल्या आहेत, चालायला त्रास होतो, हिलचं स्पेशली पेन आहे, तर तुम्ही लेडीज स्पेशली किंवा जेंट्सना जसं मॅमने सॉक्स मध्ये सांगितलं, म्हणजे आपले हे एक सिक्रेट सांगते की आपले दिनेश शिंदे सर हे सॉक्स, कारण त्यांचं ट्रॅव्हलिंग खूप आहे, बराच वेळ उभं राहावं लागतं, सर सुद्धा सॉक्स मध्ये लायनर्स यूज करतात. कारण एक्सेस स्वेटिंग, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, सो स्वेटिंग येतं माहितीये ना, आणि मग बॅड स्मेल येतो आपल्या सॉक्सचा किंवा काय, आणि कधी कधी काही लोकांना खूप जास्त घाम येतो आणि मग तिथे पायाला फंगल इन्फेक्शन व्हायला सुरुवात होतं. तर आपलं लायनर, कारण बघा शेवटी मानसिकता आहे, काही जेंट्स तयार होत नाहीत, पण जर झाले तयार तर तुम्ही त्यांच्या सॉक्समध्ये ते लायनर्स लावू शकता, जेणेकरून त्यांना त्रास होणार नाही. आणि लेडीज, तुम्ही घरी जे शूज आपण स्लीपर्स यूज करतो घरामध्ये, त्याला तुम्ही लायनर्स चिटकवून ठेवू शकता. रोज चेंज करायची गरज नाही, 2-4 दिवसांनी ते डल झालं की तुम्ही चेंज करू शकता, तुमचं हिल पेन वगैरे होणार नाहीये. आणि हे स्वतः मी माझ्या आईच्या पायावरती ट्राय केलेलं, की आमच्याकडे 31st पार्टी होती, आणि म्हणजे आता तुम्ही फीडबॅक दिल्यामुळे मला 2 वर्ष 1.5 वर्ष मागे जाते, 2 वर्षापूर्वीचं हे. म्हणजे हा फीडबॅक तुम्हाला नवीन आहे, पण ऍक्च्युली हा आहे. पण बऱ्यापैकी कसं आहे माहिती, हे लोकांनी घेतलेले फीडबॅक आहेत. तर सर्वसामान्यपणे आपण जेव्हा प्रोडक्ट इन्फॉर्मेशन देतो तेव्हा हे रिझल्ट नाही सांगितले जात. तर माझ्या आईचे खूप पाय दुखत होते आणि ती म्हणते मला काही टेरेसवर यायला जमणार नाही, काही नाही. पण आम्ही तिच्या ते स्लीपरला लावून दिले आणि जवळजवळ 3-4 वाजता तिला लावून दिले. रात्री मॅडम वरती ह्याला पण आल्या न्यू इयर पार्टीला आणि डान्स वान्स पण केला, म्हणजे एवढे ते पाय रिलीफ झाले. ती म्हणते अगं माझे पाय बिलकुल दुखत नाहीये. सो लायनर मध्ये मिरॅकल रिझल्ट आहेत. तुम्ही ते स्वतः सुद्धा तुम्ही काम करता, थकता, तर तुम्ही तुमच्या स्लीपर्सना जिथे काम किचन मध्ये खूप वेळ उभे असतात तर लावून ठेवू शकता. ओके. सो लायनरच पूर्ण बेसिकली चिटकवून टाकायचं. फक्त ग्राफिन जी आहे ती तुमच्या टोजला टच होईल अशा पद्धतीने लावायची. ओके. सो थँक्यू सो मच मॅम. जबरदस्त रिझल्ट होता आणि त्या मॅमचा सुद्धा खूप छान होता. येस. नेक्स्ट प्रीती राऊत मॅम बोला. हॅलो. येस मॅम. गुड आफ्टरनून मॅम. मला माझा फीडबॅक द्यायचा. मी प्रीती राऊत मॅम, नानासोपारावरून. मी हितांश मॅमच्या अंडर काम करते. त्या पण निर्मळून आहेत आमच्या इकडचाच. तर मला पहिले त्यांनी खूप म्हणजे प्रोत्साहन दिलं की तू याच्यात काम कर. तर मग मी ते सुरू केल्यापासून म्हणजे मी जेव्हा पॅड्स आणि लायनर पॅड यूज करायला लागले, तर माझ्या जेव्हा मला पिरियड्स यायचे त्याच्या अगोदर मला मळमळ व्हायची आणि मला 8 ते 10 दिवस असे म्हणजे पिरियड्स जायपर्यंत म्हणजे टोटल 8 ते 10 दिवस मला जायचे. पण आता बेसिकली मी आता म्हणजे 2-3 महिनेच झाले, पण मी तेच वापरते.
आता ते वापरून झाल्यापासून मला म्हणजे 5 दिवस नॉर्मल आपले जसे जेवढे यायला पाहिजे पिरियड्सचे दिवस तेवढेच आता येतात. तर मला तर खूप बरं वाटते कारण का इचिंग पण व्हायची. ते आपल्या पॅड्सनी पण इचिंग वगैरे जे आहे ते पण बंद झालं आहे. आणि मला माझं एक कस्टमर आहे, तर मग त्यांचा पण एक फीडबॅक द्यायचा आहे. दोघी जणी आहेत टोटल घरात. म्हणजे आईला तर खूप म्हणजे असं सांगितलेलं की तुमचा गर्भपिशवी तुम्हाला काढायला लागेल. त्यांना CSTचा त्रास होता. तर त्यांना अक्षरशः म्हणजे तो त्रास त्यांचा लहानपणापासून होता. तर डॉक्टर म्हणायचे की तुमचं आता बरं होईल, नंतर बरं होईल, लग्नानंतर बरं होईल, डिलिव्हरी नंतर बरं होईल. पण त्यांचा तो त्रास काय त्यांचा बराच नाही झाला आणि ज्यापासून त्यांचं आपण प्रोलायनर आणि आपलं प्रोइंगचे पॅड्स त्यांना दिल्यापासून त्यांना एवढा रिझल्ट आला चांगला. त्याच्यापेक्षा आता ते तेच वापरतायत आणि त्यांच्या मुलीला स्पॉटिंग जायचं आणि मग व्हाईट डिस्चार्ज पण व्हायचं. तर त्याला लायनर पॅड यूज करायला दिला तर त्यांच्यामुळे त्याचा पण त्यांना चांगला त्यांचा फीडबॅक आहे. थँक्यू. येस, थँक्यू सो मच प्रीती मॅम. मला अल्कोरिच किंवा इतर आपले फूड सप्लिमेंटचे फीडबॅक कोणी देईल का? त्यांनी हँड रेज करा. कारण आपण प्रोविंग्स प्रोलायनरचे खूप फीडबॅक घेतलेत. सो इतर प्रोडक्ट्सची माहिती सुद्धा कळली पाहिजे. बऱ्यापैकी टाइम पण आपला झालाय. सो एक 5 मिनिटामध्ये आपण 4:30ला क्लोज करूया. 4:23 झालेत. मॅम मला ॲलोवेरा जेलचं पण एक द्यायचं होतं. माझ्या पोराचं आणि माझ्या मिस्टरांचं पण खूप म्हणजे डॅन्ड्रफसाठी त्यांचं खूप प्रॉब्लेम होत होता. तर मी जे आपलं ॲलोवेरा जेल कोमट तेलात, खोबरेल तेलात जेव्हा घालून मिक्स करून त्यांना सतत लावत गेली, तर आता खूप प्रमाणात तो म्हणजे डॅन्ड्रफ जो आहे तो खूप प्रमाणात कमी झालेला आहे. थँक्यू. येस, येस. खूप छान हे आहे. सो आपलं ॲलोवेरा जेल फक्त तुम्ही पिगमेंटेशन किंवा सनबर्नसाठी वापरायचं नाहीये, तर तुम्ही केसाला सुद्धा लावू शकता. तुमचा कोंडा कमी होतो. केस अगदी कंडिशनर सारखे एकदम आपण जेव्हा स्पा केल्यानंतर जसे सॉफ्ट होतात, तसे खूप छान सॉफ्ट व्हायला मदत होते. सो हा सुद्धा आपल्या ॲलोवेरा जेलचा एक फायदा आहे. जेवढं तुम्ही सेशन ऐकणार आहे, म्हणजे मी हे 2 तास जरी चालू ठेवलं तरी संपणार नाही. इतके लोकांना कारण इथे बघा जी लोकं जॉइन झालेत ते बऱ्यापैकी फीडबॅक आले आहेत किंवा ऐकलेत आणि त्यातूनच जॉइन झालेले आहेत. सो फीडबॅक तर सगळ्यांकडे असणारच आहे. आता कोणाला एक फक्त क्वेश्चन आहे नेहा पाटील मॅमचा. त्याचं मी उत्तर देते की त्यांनी लिहिलंय मी फिमेल चॉईस आणि लायनर यूज केला 1 महिना. पिरियड्स बरोबर आले पण सेकंड मंथमध्ये मला 30 डेज कंटिन्यू पिरियड आलेत. सो मॅम तुम्हाला जे पिरियड्स आले त्याच्यासाठी घाबरण्याची गरज नाहीये. तुमचं युटरसमध्ये जो पण इन्फेक्शन आहे ते क्लिअर व्हायचं काम करतंय. याच्यानंतर तुम्हाला जेव्हा परत पिरियड्स येतील तेव्हा ते प्रॉपर येणार आहे. सो क्लीनिंग प्रोसेस चालू आहे. घाबरण्यासारखं काही नाही असं होतं. ओके? चलो. मला लिव्हर केअर किंवा इतर प्रॉडक्ट्सचे फीडबॅक्स असतील तरच प्रोविंग्स प्रोलायनरचे बरेच फीडबॅक घेतले पण नवीन लोक आहेत. सो अल्कोरिचचा सर्वात पहिला मी माझा फीडबॅक देते अल्कोरिचचा. मी अल्कोरिच चालू केली आहे आणि मला थोडासा पायांचा त्रास होत होता म्हणजे खूप जास्त वेळ उभं राहिल्यानंतर मी ऑलरेडी ऑल टोटल ऑल इन वन घेतच होते जेव्हापासून मी जॉईन झाले. त्यामुळे माझा त्रास तो पूर्णपणे कमी झालेला. मी अगदी 2-2, 3-3, 4-4 तास सुद्धा उभी राहते आता. पण मे बी काही विटॅमिन्स कमी झाले असतील किंवा काही तर पुन्हा मला थोडा त्रास व्हायला लागला होता आणि थोडंसं उठता बसताना मला त्रास होत होता किंवा शिड्या चढताना उतरताना. आणि अल्कोरिच मी स्टार्ट केली. सुरुवातीला मी एकच घेत होते. पण प्रिया मॅमना भेटल्यानंतर मी 2 स्टार्ट केल्या आणि त्याच्यामुळे रिझल्ट असा आलाय की माझं ते पायाचं दुखणं कमी झालंय. एनर्जी लेव्हल खूप वाढली आहे म्हणजे थकल्यासारखं अजिबात वाटतच नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वेट लॉससाठी सुद्धा मदत झाली आहे, की जवळ-जवळ 1 महिन्यामध्ये माझं 2 केजी पेक्षा जास्त वेट हे कमी झालेलं आहे. त्याच्यामुळे अल्कोरिचचा पण खूप जबरदस्त रिझल्ट आहे आणि छोटे-छोटे जे प्रॉब्लेम आहेत म्हणजे हिमोग्लोबिन कमी आहे किंवा काही हे सगळं तुमचं अल्कोरिचमधून कव्हर होणार आहे. सो आणि जरा मला असं वाटतं स्किनला पण ग्लो आलाय. तो जरा डबल ग्लो असतो माझा, पैशाचा पण असतो. पण अल्कोरिचने स्किनवरती पण मला फरक वाटतो. आता ते तुम्ही सांगू शकता. मला असं वाटतं. ओके. येस मृणालिनी मॅम बोला. थँक्यू व्हेरी मच मॅम. नमस्कार सगळ्यांना. मी मृणालिनी पेडणेकर. माझे तर सगळ्याच याचे फीडबॅक आहेत पण अल्कोरिच जेव्हापासून घ्यायला सुरुवात केली आहे तर खरंच जबरदस्त आहे.
त्यांनी असेही मी बाकीच्या हेल्थ फोर्सनी वगैरे मला एनर्जी आहेच, पण ह्यानी एनर्जी सुद्धा आहे आणि तुमचं जे काही दुखणं आहे. फक्त मला एक माझा फीडबॅक असा द्यायचा की मी आता गावी गेली होती आणि तो जो आपल्या गावी घरी पालखी येते बरोबर ना, तो दिवस म्हणजे आपला एवढा कामाचा आणि दगदगीचा असतो. कारण सकाळपासून आपण जेवण करतो किंवा ती घरी पालखी येणार म्हटल्यानंतर आपली सगळी तयारी असते आणि त्या ह्याच्यामध्ये संध्याकाळी माझे पाय एवढे भरून आले ना की जबरदस्त, म्हणजे एवढ्या दिवसात मला 2 वर्षात दुखले नव्हते एवढे त्या दिवशी संध्याकाळी मला असे पाय एकदम कडक झाले, भरून आले की आता म्हटलं काय करू, कारण मला एक तर डॉक्टरच्या औषधाच्या गोळ्यांचा कधीच घेतलेल्या नाहीत आणि आणू कुठून गावच्या ठिकाणी. मी 2 अल्कोरीजच्या गोळ्या एक साथ खाल्ल्या आणि अगदी विदिन तासामध्ये इतका फरक पडला की ते जे कडक झालेले पाय माझे पूर्ण नॉर्मल झाले. म्हणजे ते दुखत होते ना ते पूर्णपणे दुखायचे बंद झाले. आणि शिवाय ना माझ्या ते केसाचं जे टेक्स्चर होतं ते अगदी असे राठ असल्यासारखं होतं आणि आता माझ्या हाताला ना एकदम असे ते सॉफ्ट लागतायत. म्हणजे तुमची स्किन, तुमचे केस किंवा ऑल ओव्हर पूर्ण आपल्या म्हणजे शरीरच आपलं पूर्ण बदलून जात आहे आणि खरंच भारी आहे आणि प्रत्येकाने घेतली पाहिजे. आणि अजून एक मला थोडस एवढंच बोलायचं आहे की जे 2 आता आपल्याकडे फीडबॅक आले म्हणजे कन्सिव्ह झालेले, तर खरंच ऐकून अगदी डोळ्यातून पाणी गळलं. कारण ना नुकताच मला एक आता कॉल आलाय की त्यांना बरेच वर्ष मूल नाही आहे आणि तुम्हाला संध्याकाळी म्हणजे मला तिथे बोलवलंय. तर आता इथे जेवढे लोक आहेत ना त्यांनी सगळ्यांनी पॉझिटिव्ह वाईब्स असे म्हणजे टाका की खरंच त्यांचा पण पॉझिटिव्ह मला येऊ दे. खूप भारी वाटलं, म्हणजे ते जे 2 ऐकले ना हे आपल्या आत्ताची फीडबॅक खूप भारी वाटलं. तर थँक्यू व्हेरी मच मॅम. तर म्हणतो ना आपण की पॉझिटिव्ह वाईब्स आपण आपल्या ह्याच्यामध्ये टाकले तर खरंच हे होतं. तर तसं झालं पाहिजे. संध्याकाळी मला जायचंय, त्यांनी बोलवलंय, तर त्यांना पण बरेच वर्ष बाळ नाहीये. देवाच्या कृपेने होऊ दे आणि होणार नक्की. येस. अनुराधा मॅम तुम्ही हँड रेज करा ना, म्हणजे मी तुम्हाला अनम्यूट करेन. ओके. सो निकिता मॅम बोला. अनुराधा मॅम हँड रेज करून ठेवा म्हणजे मला अनम्यूट करता येईल. नमस्कार, मी निकिता सकपाळ. मी अल्कोरीजचा फीडबॅक देणार आहे. जेव्हा अल्कोरीज लॉन्च झाली 27 तारखेला तेव्हा लगेचच आम्ही म्हणजे मी ती घ्यायला स्टार्ट केली आणि त्या दिवशी आपण झोपतो ना तर मानेखाली उशी वगैरे आल्यावर आपली मान चमकते, तशी चमकलेली आणि अजिबात इकडे तिकडे करता येत नव्हती. मग मी म्हटलं चल अल्कोरीज आता घेते आणि म्हणजे बघूया काय फरक पडतोय का, आणि घेतली तर लिटरली म्हणजे मान संध्याकाळपर्यंत एकदम नॉर्मल होती. म्हणजे आपण बोलतो ना एवढी चमक भरलेली मान म्हणजे चमकेवरची गोळी खावी लागेल, तर अल्कोरीजने तो फरक पडला. आणि मला स्वतःला म्हणजे मसल स्पाझमचा त्रास आहे, म्हणजे जरा काय मानेला त्रास झाला ना की ते मसल स्टफ होतात एकदम आणि मग काय करू शकत नाही आपण, तर ते नॉर्मलवर आले. म्हणजे कारण ती चामडी एकदम घट्ट होते की काही करूच शकत नाही आपण, आणि ते दुखत राहतं. तर ते नॉर्मल झाले पूर्णपणे, म्हणजे कारण ते रक्त थांबतं तिथल्या टायमामध्ये त्या म्हणजे जेव्हा आपल्याला ते काय दुखतं ना तर ते स्टफ होतं, तर ते एकदम म्हणजे एकदम नॉर्मल झालं. नाहीतर ते डॉक्टर शिवाय शक्य नाहीये किंवा फिजिओथेरपी शिवाय ते शक्य नाहीये. तर ते अल्कोरीजने शक्य केलं. तर मी स्वतःला म्हणजे तेव्हा विचार करत राहिली की कसं पॉसिबल आहे, म्हणजे असं मी स्वतःच म्हणजे एकदम हे झाली, शॉक झाली. आणि मग हा एक माझा नवीन फीडबॅक आहे, कारण मला स्वतःला एकदम आश्चर्य झालं की कसं पॉसिबल होऊ शकतं असं, कारण नंबर डॉक्टरांशिवाय त्याच्यावर पर्याय. अकाउंट नंबर पाठव का? पाठवा. पैसे वाचले ना थँक्यू. डॉक्टरचे. नाही खरंच वाचलेत, म्हणजे मसल स्पाझम एवढं म्हणजे वेगळंच असतं ते, कारण पूर्ण आपल्या नसा स्टफ होऊन जातात. असं आहे ते, कुठल्याही शरीराच्या कोणत्याही भागाला होऊ शकतं. तर ते मला मानेपासून पूर्ण म्हणजे पोटापर्यंत पूर्ण स्टफ होतं, म्हणजे मी काय करू शकत नाही त्या दरम्यान. तर ते एकदम म्हणजे वेगळाच अनुभव होता तो. तर म्हणजे अनबिलिव्हेबल होतं ते माझ्यासाठी. तर अल्कोरीज सगळ्यांनीच घ्या, कारण बाकीचे पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत त्याच्यामुळे. अल्कोरीजचं आणि एक जर बेनिफिट, कोणाला अल्कोरीजचं त्रास एक असेल तर बोला बोला. तर नक्कीच घ्या. येस. म्हणजे ज्यांना मसल स्पाझमचा काय त्रास माहितीये आहे का, ना मॅडम, अल्कोरीजचे फास्ट रिझल्ट देणार. फास्ट रिझल्ट म्हणजे तुम्हाला विदिन 1 आवर, विदिन सर जसं म्हणतात की अर्ध्या तासामध्येच तुम्हाला अल्कोरीज जे आहे मॅडम त्या नसतात ना पूर्ण स्टफ होतात, म्हणजे आपण काहीच करू शकत नाही त्या दरम्यान.
म्हणजे रक्त तिकडचं थांबलं जातं आणि ते आपली त्वचा आहे ना ती जाडसर होते. जर म्हणजे आपल्याला जर काय जास्त वेळ आपण त्या ठिकाणी काम करत राहिलो ना एकाच वेळेला, तर ते तसं होतं लगेच मानेपासून. म्हणजे ते मणक्याचा त्रास आहे ऍक्च्युली, तो मणक्यापासून असं खालपर्यंत ते होतं. तर असा कोणाला त्रास असेल तर त्यांनी अल्कोहोल चालू करा आणि स्वतःला सेफ करा, म्हणजे असं मला वाटतं. थँक्यू मॅम. येस, थँक्यू. येस, माधुरी भालेकर मॅम बोला. आणि आता आपण सेशन संपवत घेऊया. काय फीडबॅक ऐकतच राहायचे का? वाजले किती? येस माधुरी मॅम बोला. नमस्कार, मी माधुरी भालेकर मी आहे मानसी पटेल मधूनच आहे. आणि थोडं नेटवर्क इश्यू आहे मॅडम, नेटवर्क अडकतंय, नेटवर्क अडकतंय. थोडस नेटवर्क मध्ये या दुकानाच्या बाहेर या. मॅम नाही, अडकतोय. सरांना सांगा वायफाय लावायला. भाई तुम्ही रस्त्यावर आला तर पहिला आजूबाजूला लक्ष द्या. गाड्या बिड्या. हा बोला. थोडा येतोय. हा बोला. मी आपल्या टीममधून दिलाय, तर त्यांना जवळजवळ सांगितलेलं डॉक्टरांनी. तर मी त्यांना पाहिलं किट दिला आणि दिवशी फोन केला की माझ्या जातं आणि वेदनामध्ये आपण कमी झाले आहेत. तर मी बोलली त्यांना की खरं सांगता की म्हणजे असते आणि त्यांनी सांगितलं की आणि 1 महिन्यात दवाखान्यात गेला आणि चेकिंग करून आल्या. तर डॉक्टरांनी सांगितलं पूर्णतः मुलं म्हणजे कमी झालेली आहे. अशा आपल्या जवळ 2 महिन्यातच ऑपरेशन थांबलेलं आहे. फीडबॅक कळलं कोणाला? मला कळलं. मी सांगते तुम्हाला. त्यांनी कोणाला तरी मग ही भाषा सुद्धा कळली पाहिजे. त्यांनी कोणाला तरी पाईल्स किट दिले. खूप वर्षापासूनचा त्यांचा त्रास होता, पण त्यांनी ते पाईल्स किट दिलं आणि नंतर आता ते डॉक्टरकडे गेले. डॉक्टरने सांगितलं की ऑपरेशन करायची गरज नाही, तुमचा त्रास पूर्णपणे गेलेला आहे. ते खूप खुश आहेत. मॅडम असंच होतं ना तुमचा फीडबॅक? बघा, मन की भाषा आहे, मन की भाषा. थँक्यू. मस्त फीडबॅक होता. भावना पोचल्या, त्याच्यामुळे मी ओळखलं त्या काय बोलतायत ते. ओके, चलो थँक्यू. ये श्रद्धा मॅम बोला. येतो आवाज? हो मॅम. नमस्कार. मी अल्कोहोलचा फीडबॅक देईन, माझा आणि माझ्या मुलीचा. मला तर दुसरी बॉटल चालू आहे अल्कोहोलची. आम्ही घरामध्ये चौघही आम्ही अल्कोहोल घेतो आणि सुरुवातीला मला जे करायचं होतं, मला वेट लॉस करायचं होतं. मला ही माझी पहिली हाडं दिसत नव्हती. ती हाडं पुन्हा कशी वरती येतील हा माझा विचार करत होता. आता ही दिसतायत, पण पहिले जर माझे फोटो बघितले तर पूर्णपणे हे आणि हे एकत्र दिसत होतं. फक्त आणि फक्त अल्कोहोलमुळे हे झालेलं आहे. माझी मान दिसते, म्हणजे मान आणि चेहरा पूर्ण वेगळा झालेला आहे. हा अल्कोहोलचा कमाल आहे. आणि आनंदित तर मी आहेच 100% वी आर मोर बरोबर. प्लस माझ्या मुलीला एवढा मस्त रिझल्ट आलाय की माझ्या मुलीच्या ना चेहऱ्यावर पूर्ण असे बारीक बारीक पिंपल्स यायचे आणि ती दुखायचे. हात जरी लावला ना तरी दुखायचे. पण आता जवळजवळ 15 दिवस ती कंटिन्यू अल्कोहोल घेते. तिच्या पाठीवर पण असे बारीक बारीक पुरळ यायचे आणि काहीही केलं तरी त्या कमी होत नव्हते. आणि 15 दिवस आता कंटिन्यू तिला मी अल्कोहोल देते. पूर्णपणे तिची पाठ क्लीन झालीये आणि चेहऱ्यावरचे पूर्णपणे पिंपल्स निघून गेलेत. आणि मम्मी बोलते फक्त आणि फक्त अल्कोहोलमुळे एवढं होऊ शकतं का? तर म्हटलं हो, 100% होऊ शकतं. ती बोलते मम्मी आता मी जोपर्यंत अल्कोहोल म्हणजे तू जोपर्यंत देशील ना तोपर्यंत मी खायला तयार. म्हटलं मी आयुष्यभर तुला द्यायला तयार आहे, फक्त तुझी खायची हे पाहिजे, तयारी लागतं. मुलांना द्यावं लागतं. पैसे तू द्यायचे. पैसे तीच देते, तिनेच दिले.
पैसे तीच देते, पण तिला बोलते फक्त तिला आठवण नाही होत घेऊन खायची, ती मला फक्त रात्री करावी लागली. फक्त आणि फक्त रोज एकच गोळी खाते तरी पण एवढा इफेक्ट आहे. मग ज्यांना प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी रोज 2 गोळ्या खाल्ल्या 100% लवकरात लवकर त्यांचा रिझल्ट, खूप चांगला रिझल्ट त्यांना येऊ शकतो. एवढा अल्कोरिजचा कमाल आहे. खरोखर थँक्यू वी आर मोर आणि ऑल माय लीडर्स, विकास सर आणि प्रिया मॅडम. थँक्यू सो मच. येस, थँक्यू सो मच श्रद्धा मॅम. तुमची मान दिसायला लागली तशी माझी पण मान दिसायला लागली. म्हणजे मी पण स्वतः ते ऑब्झर्व केलं की मी माझ्या मुलीला पण त्या दिवशी म्हटलं की अजून ओव्हरऑल बॉडी नाही, पण मला सुद्धा इथला फॅट फार फास्ट कमी झाल्यासारखं. म्हणजे मी तिला म्हटलं अगं एवढं, म्हणजे नॉर्मली आपण जेव्हा हेल्दी असतो तेव्हा आपल्या गळ्याच्या ज्या रेषा आहेत त्या दिसत नाहीत, किंवा हे बोन्स, कॉलर बोन्स जे असतात, पण ते पटकन दिसायला लागलेत. म्हणजे हा खूप पटकन त्याचा रिझल्ट आहे अल्कोरिजचा. सो सगळ्यांनी येस, फेसचा फॅट फास्ट कमी होतोय. म्हणजे मला स्वतःला तो जाणवलाय. तुम्हाला लोकांना जाणवतं की नाही माहित नाही मला, पण मला जाणवलं ते सांगते. सो थँक्यू सो मच. आणि काय करूया आता, मीटिंग एंड करूया. चला, 3 लोकांनी हँड रेज ऑलरेडी ठेवले, त्यांचे आपण फीडबॅक घेऊया आणि मीटिंग एंड करूया. येस दीपिका मॅम बोला. पुन्हा एकदा सेशन ठेवूया कारण फीडबॅक संपणारे नाहीयेत. सगळ्यांनी जास्तीत जास्त जॉईन करायचे. नेक्स्ट टाइम असेल तेव्हा 8-10 दिवसांनी आपण परत ठेवू. येस मॅम बोला. थँक्यू सो मच मॅम, मला बोलण्याची संधी मिळाली. मला वाटलं कदाचित नाही मिळणार, लेट झालेला. तर नमस्कार एव्हरीवन, मी दीपिका पावसकर, तळेरे कोकण मधून. माझा आवाज येतोय मॅम क्लिअर? हॅलो. क्लिअर आहे, क्लिअर. ओके ओके. बऱ्याच जणांनी प्रोविंग्स, ॲलोवेरा जेल, त्यानंतर काही फूड सप्लिमेंटचे पण फीडबॅक दिले. तर आज मी आपल्या बाल्यमित्र या पावडरचा फीडबॅक देणार आहे. ऑलरेडी मी एक म्हणजे मला ट्विन्स बेबी आहेत जे 10 वर्षाचे आहेत, आणि त्यातील मुलीचा मी फीडबॅक शेअर केलेला आहे ग्रुपवर. तर आज मी माझ्या मुलाचा फीडबॅक देणार आहे. तर झालं कसं, जन्मानंतर त्याला एक ऑपरेशन सांगितलेलं, जे त्याच्या वयाच्या 4थ्या ते म्हणजे 5 वर्ष कंप्लीट होण्याआधी करायचं होतं. तर वयाच्या 4थ्या वर्षी आम्ही त्याचं ऑपरेशन केलं, ज्यासाठी तो 15 दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता. आणि त्यावेळी त्याच्यावर स्टिरॉइड बऱ्यापैकी वापरलेले होते. तर झालं असं की हल्ली एक 3-4 वर्षात ना सतत त्याला काहीही चावलं, म्हणजे मच्छर असेल किंवा मुंगी असेल, बारीक किटाणू, काही मातीचं पण इन्फेक्शन झालं की त्याला तिथे हातापायांवर जखमा व्हायच्या, आणि त्यातून पस येणं, पाणी येणं, ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या. तर मला वाटलं काय त्याला ॲलर्जी असेल या गोष्टींची. तर असेच म्हणजे मी म्हटलं त्याच्यावर कैलास जीवन लाव, किंवा मग नंतर वी आर मोर मध्ये आल्यानंतर स्प्रे वगैरे यूज केला. तर रिझल्ट येत होते, जखमा सुकत होत्या. पण मग नंतर डॉक्टरांना जाऊन विचारलं की याला असे प्रॉब्लेम चालू झाले, हे कशामुळे. तर त्यांनी सांगितलं जे त्याला आधी स्टिरॉइड वापरलेत त्याचा दुष्परिणाम हा आता दिसून येतोय शरीरावर त्याच्या. ह्याच्यावर काही म्हणजे औषध वगैरे घेण्यासारखं नव्हतं, कारण ऑलरेडी त्याच्यावर हाय पॉवरच्या गोळ्यांचा मारा झालेला होता. तर माझ्या लक्षात आलं, म्हणजे फर्स्ट बॉटल बाल्यमित्र घेतली ही मुलीनेच संपवली. नेक्स्ट टाइम पण आली ते मुलगी, नाही माझ्यासाठी मम्मीने मागवलंय, तुझे काय केस गळत नाही. तर मग मी स्पेशली आता जेव्हा आपली ऑफर लागली त्यावेळी 2 मागवल्या, त्याच्यामध्ये बाल्यमित्र टाकलं आणि त्यालाच चालू केल्या. तर असं दिसून आलं की त्याच्या जखमा आहेत त्या आपणच क्लिअर होत चाललेल्या आहेत. म्हणजे ज्या छोट्या छोट्या होत्या त्या बऱ्यापैकी गेल्या, आणि ज्या मोठ्या जखमा होत्या त्या क्लिअर होत आहे. आणि डाग जाण्यासाठी आपला ॲलोवेरा जेल तर बेस्ट आहेच आहे. म्हणजे हा मला स्वतःला फीडबॅक जाणवला आला मुलामध्ये. आता ऍक्च्युली नाही येतो, गायन क्लासला गेलाय, नाहीतर पुण्यात घेऊन मी त्याचा फीडबॅक दिला असता. तर आपली म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं की मुलांसाठी का द्यावं, खूप महाग आहे. तर महाग यासाठी, जरी महाग मी म्हणेन की कॉस्टली तर अजिबात नाहीये, कारण यामध्ये जे घटक इन्क्लूड केलेत ते खूप हाय पॉवरचे, चांगल्या क्वालिटीचे आहेत. आणि आपण मुलांना जर साधा तुम्ही मार्केटमध्ये गेलात तर 100 रुपयाचा खाऊ सहज देतो. म्हणजे काही जणांना बघितलं तर किंडर जॉय पण देतात, जे 50-60 रुपये मे बी असेल, मी कधीच दिलेलं नाही. तर त्यात अगदी खूप छोटे गोळे आणि काहीतरी खेळणं असतं. मुलांनी हट्ट केला की आई वडील देतात, मग तसले काहीतरी देण्यापेक्षा
ही सुंदर पावडर द्या आणि तुम्ही स्वतः अनुभवा की तुमच्या मुलांमध्ये काय प्रोग्रेस झाली आहे. तर थँक्यू सो मच वी आर मोर की इतकं सुंदर प्रोडक्ट तुम्ही लहान मुलांसाठी पण बनवलं. आणि थँक्यू सो मच मानसी मॅम, तुम्ही इथे मला बोलण्याची संधी दिली. थँक्यू. येस, थँक्यू दीपिका मॅम. खूप मस्त फीडबॅक होता. बघा, काही बाल्यमित्र पण आपलं जे प्रोडक्ट आहे ते इतकं सुंदर आहे मुलांसाठी, आणि जे छोटे मोठे सारखं आजारपण, एलर्जी किंवा काही आहे, तर यासाठी तुम्ही बाल्यमित्र बिंदास सजेस्ट करू शकता. त्याचे जे इफेक्ट होणार आहे ते तुम्हाला नंतर, जसं मॅमनी सांगितलं तसं फीडबॅक स्वरूपात मिळणार आहे, पण त्यासाठी त्यांनी पहिलं ते ट्राय केलं. सो तुम्ही सगळ्यांनी आपले सगळे प्रोडक्ट आहे ते द्यायचे आहेत, आणि त्याच्यानंतरच तुम्हाला त्याचे फीडबॅक कळणार आहे. त्यामुळे देऊ का आणि घाबरण्यासारखे काहीही नाहीये. बाल्यमित्र हे बेसिक आपलं प्रोडक्ट आहे. जसं तुम्ही बोनविटा वगैरे देताय त्या जागी फक्त रिप्लेस करून आपल्याला बाल्यमित्र द्यायचंय. ओके, सो थँक्यू सो मच. सगळ्यांनी एवढा वेळ दिला आपला महत्वाचा. आणि मला असं वाटतं की अजूनही 2 तास होत आले तरी 150 लोक आहेत. याचा अर्थ खरंच फीडबॅक सगळ्यांना अजूनही ऐकायचे आहेत, पण आपल्याला टाइम लिमिट आहे. मला सुद्धा युट्यूबवर हे टाकायचं आहे, त्यामुळे समोर ज्यांना लिंक पाठवाल त्यांनी पण ऐकले पाहिजे. म्हणून आपण आता ही मीटिंग इथेच एंड करूया, आणि पुन्हा एकदा आपण 15 दिवसानंतर फीडबॅक सेशन ठेवू, ज्याच्यात ह्याच्यापेक्षा वेगळे नवीन फीडबॅक्स असतील. ओके, आणि तेव्हा आपण प्रॉपर लिस्ट बनवू जेणेकरून सगळ्यांना बोलायला मिळेल. थँक येस मॅम, कसली फाईल शेअर करतायत? ओके, सो येस, ओके, चलो थँक्यू मॅम. टाकतायत ते, मला इथे शेअर फाईल आलं, म्हटलं काय करतायत. ओके, थँक्यू सो मच. अँड सगळ्यांनी आपले प्रोडक्ट सगळ्यांपर्यंत पोहोचवा. काही फीडबॅक तुम्हाला टच सुद्धा झाले असतील, सो तुमच्या ओळखीत ज्यांना पण गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा. विचार करू नका की प्रेग्नेन्सी राहील का किंवा फीडबॅक येईल का. पहिलं देऊन बघा प्रोडक्ट. ओके, सो थँक्यू सो मच अँड लव्ह यू ऑल. बाय बाय.